म्हणण्यापेक्षा आपण रोजच ऐकायला लागलोय आणि रोज काय ऐकायला लागलोय तर आहाराबद्दल आपण माहिती करून घ्यायला लागलोय की आपलं खानपान काय पाहिजे, आपल्यामध्ये काय राहायला लागलंय, की ज्या गोष्टींमुळं आपलं आरोग्य धोक्यात आलंय, ह्या म्हणजे आजाराचं प्रमाण वाढायला लागलंय. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्याच्या पाठीमागं कारण आहे की आपल्या खाण्यापिण्यामध्ये पूर्णपणे आपल्या लाईफस्टाईल मध्ये काही ना काही आपल्याला चेंज करावा लागणार आहे. पण आपण कन्फ्यूज आहे. नेमकं काय करायचंय? कारण चेंज करायचंय, पण आपल्याला काय करायचंय माहिती नाहीये. शोधणार कुठं? आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत. कारण मी आधीच व्याख्यानाची सुरुवात 5 तारखेला करताना सांगितले होते, की आहार आपण जो घ्यायला लागलोय, त्या आहारामध्ये पेस्टिसाइड, फंगिसाइडचा वापर, न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी आहे. ह्या निसर्गाचा लहरीपणा आहे, या सगळ्याचा परिणाम आहे की आपलं आरोग्याला आपल्याला पाहिजे त्या गोष्टी भेटत नाहीयेत, पुरेशा प्रमाणात भेटत नाहीयेत. आणि याचा परिणाम आहे की आपलं आरोग्य बिघडायला लागलंय. आपण शोधायला लागलोय, पण आपल्याला शोधल्यानंतर ज्या गोष्टी पाहिजेत, की आपल्याला कार्ब्स सांगितलं पाहिजेत, सिंपल पाहिजेत, कॉम्प्लेक्स पाहिजेत, प्रोटीन पाहिजे, फॅट पाहिजे, विटामिन्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत, फायबर पाहिजे, हे सगळ्याचा बॅलन्स काय आहे तोही माहिती नाहीये आपल्याला. पण हाच बॅलन्स आपल्याला असं मस्त फॉर्मॅट मध्ये आपल्याला छानपैकी भेटतंय. पण आपण त्याचं नॉलेज पण करून घेणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल ऑल फ्युएल बद्दल आपल्याला माहिती पाहिजे. आपल्या पोटात चाललंय, आपल्या शरीराचं इंधन आहे ते. आपल्या शरीराला आपण चांगलं इंधन दिलं तर चांगले परिणाम भेटणार आहेत. जर आपण चुकीचं इंधन दिलं तर चुकीचे परिणाम भेटणार आहेत. साधं गाडीचे पार्ट ओरिजिनल भेटतायत, पण पेट्रोल पंप आपले ठरलेले असतात. ह्याच पंपावर, कंपनीच्या पंपावर टाकणार. पण बॉडीत काय टाकणार आहे, हेच सगळं जे प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन आहे आज, कुठलं आहे लई शोधायची गरज नाहीये. आपल्याला छानपैकी 350 सायंटिस्ट, डॉक्टर्स, न्यूट्रिशनिस्ट ह्या सगळ्यांनी बनवलेलं आहे. ह्याच्यावर खूप मोठा रिसर्च आहे. 46 वर्षापासून लोकांना हे फ्युएल देत आहेत. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजला कंपनी लिस्टेड आहे. एवढ्या भारी कंपनीचं एवढं भारी फ्युएल घेऊन आमचं आरोग्य आम्ही भारी केलंय. पण याचं नॉलेज तुम्हाला देणं गरजेचं आहे. कारण हे जर नॉलेज दिलं तर मग आपला काही अंशी शोध संपतो. तुम्हाला वाटेल की आपला सगळाच शोध संपतो. पूर्ण लाईफस्टाईलवर आपण काम करतोय शतायुषी. त्यातला एक पार्ट खानपान 80% त्याचा रोल आहे. म्हणून आज प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन एकाच वेळेला एकाच ठिकाणी पूर्ण प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन. आणि ही प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन देत असताना ह्यातलं काय आहे, काय रिप्लेसमेंट आहे, काय सप्लिमेंट आहे, या सगळ्याबद्दल माहिती भेटेल तुम्हाला. पण आज प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन द्यायला येणारी व्यक्ती आहे ती प्रॉडक्ट ऑफ द प्रॉडक्ट आहे. कारण का काही चॅलेंज नसताना सुद्धा प्रॉडक्ट स्टार्ट करून द बेस्ट रिझल्ट. आणि आपल्या शतायुषी ग्रुपवर जे जे लोक अभ्यासू आहेत त्यातलं एक व्यक्तिमत्व अभ्यासू आणि चांगला अभ्यास आहे आरोग्याचा. गेली 40+ वर्ष झालं योग शिक्षक आहेत, योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत. आणि हे सगळं जे आहे ना, त्याचा वापर केल्यानंतर अजून स्किल डेव्हलप होतात. म्हणजे मी एक भाकरी शिकली आहे, भाकरी येते मला, पण त्याची प्रॅक्टिस नाही केली तर ते जमत नाही. तसं आहे. शेटे सर हे कितीतरी लोकांना बरोबर ओळखलंय. शेटे सर कितीतरी लोकांना घडवण्याचं काम करतायत स्वतःचं आरोग्य घडलंय म्हणून. स्वतःचं आरोग्य बिघडलेलं नाही आणि कितीतरी बिघडलेल्यांना घडवायचं काम करतायत. म्हणजे तो बी काढायचं काम करतायत. त्यामुळं अशा व्यक्तिमत्वाबद्दल त्यांचं व्याख्यान हेच त्यांची ओळख आहे. जोरदार क्लॅपिंग करू आपण विजय शेटे सरांसाठी. ओके. आणि स्लाइड शो करतील आपल्याला, हे सगळं स्लाइडवर असणार आहे. त्यामुळे स्लाइड शो करणार आहेत मस्त पैकी. ज्यांनी गाणी आता लावली, मस्त कन्फ्यूज झालो आम्ही दोघं पण. कारण आमच्या दोघांना लॅपटॉप गेलाय सुमित सरांच्याकडे, पिक्चर माझच आहे. आणि म्हटले ताई तुम्ही होस्ट नाहीये. मी होस्ट नाहीये, मग मला तर होस्ट लिहून व्हायला पाहिजे म्हटले. आणि मी लिहू केले, सगळेच बाहेर पडले. त्याच्यामुळे थोडासा तुम्हाला जो त्रास झाला कारण आमच्या दोघांच्या कन्फ्युजन मुळे, त्याच्याबद्दल पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करते. कारण परत रिजॉईन करायला लागलं. आणि छानपैकी ज्यांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी गाणी छानपैकी ऐकवली त्यांच्याकडेच जाणार आहोत आपण, सुमित सरांच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करू सुमित सरांसाठी पण आणि शेटे सरांसाठी पण. ओके, कंटिन्यू शेटे सर.
गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. चला बसा, जरा रिलॅक्स मध्ये बसा. आज रविवार आहे. आज रविवारची मेजवानी. कोण कोण काय काय पदार्थ करणार आहे, महिला मंडळ काय काय करणार आहे बघा. शेटे सर, आज विषारी अमावस्या, आज पोळ्या आहेत प्रत्येकांच्याकडं. काय पोळ्या खाणार, काय अमावस्या खाणार, काय खाणार खाऊ देत. पोटाची मेजवानी आहे, डोक्याची मेजवानी आहे. पोटात अन्न घालता की नाही, पोटात पण डोक्यात पण घ्यायला पाहिजे चांगलं. तर न्यूट्रिशन जसं आपल्याला पोटात आपल्या बॉडीला लागतं, तसं आपल्या मेंदूला सुद्धा न्यूट्रिशन लागतं. तर तेच आज मी तुम्हाला या सगळे जे कंपनीचे जे प्रोडक्ट इन्फॉर्मेशन आहे, जे कोणत्याही प्रकारचं पहिलं सांगतो, कोणत्याही प्रकारचं हे मेडिसिन नाही आहे. आता जी तुम्हाला माहिती दिली जाईल तर ती सगळी प्रोडक्ट इन्फॉर्मेशन आहे. तर ते सगळे फूड फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणजे लिक्विड फॉर्मॅटमध्ये आहे, टॅबलेट फॉर्मॅटमध्ये आहेत, पावडर फॉर्मॅटमध्ये आहेत, कॅप्सूल फॉर्मॅटमध्ये आहेत. आता टॅबलेट कॅप्सूल म्हटलं की आपल्याला कसं आपण ते औषधाच्या रूपानेच बघत असतो. तर हे सगळे जे प्रोडक्ट इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला जी दिली जाणार आहे, तर ती फूड आहे. मॉडर्न टेक्नॉलॉजीचा काय केलेला आहे, वापर केलेला आहे. मॉडर्न टेक्नॉलॉजीचा संपूर्ण त्या ठिकाणी वापर केला आहे. आणि आपल्याला काय केलं, हे सगळे प्रोडक्ट इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी असणार आहे. तुम्ही सर स्लाइड शो करताय? येस. चला, सगळ्यांचं शतायुषी फॅमिली मार्फत या ठिकाणी मी सगळ्यांचं स्वागत करतो. सगळ्यांचं स्वागत. येस, नेक्स्ट. माझं नाव विजय शेट्टी, मी कोल्हापुरातून आहे. बाय बॅकग्राऊंड मी केमिस्ट आहे. माझं औषधाचं दुकान होतं. आता मी लोकांना औषधाच्या दुकानाच्या माध्यमातून पण लोकांना आरोग्य देत होतो, आणि योगाच्या माध्यमातून तर देतच आहे. गेले 45 वर्ष, गेले 11 वर्ष झालं मी हे न्यूट्रिशन इंटेक करतोय, आणि हा माझा रिझल्ट आहे. हा डावीकडचा जो माझा रिझल्ट दिसतो, जरा ब्लॅकिश दिसतो बघा कलर मध्ये, तर तो माझा 11 वर्षापूर्वीचा फोटो आहे. त्याच्यानंतर लाल टी शर्ट मधला जातो माझा जो फोटो आहे, तो साधारण एक म्हणजे 7-8 वर्षापूर्वीचा आहे. आणि मी आता तुमच्या समोर दिसतोय, तर कोणता त्या फोटो मधला दिसतो का मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दिसतो, तो बघा कुठला फरक आहे. आता माझं रनिंग एज आहे 68, आणि ऍट द 68 एज मी थोडस प्राऊड फील करतो, आणि थोडं कॉलर टाईट करूनच सांगतो, पण अहंकारानं बिलकुल सांगणार नाही, कारण का मी तेवढं माझ्या आरोग्यावर पहिल्यापासून काम केलेलं आहे. आणि हे प्रोडक्ट इनटेक करून माझा योग साधना, योगाभ्यास, एक्सरसाइज या सगळ्याचा गोळाबेरीज एकत्रित माझा जो रिझल्ट आहे, तो 68 वर्षामध्ये मी एकदा सुद्धा बीपी चेक केला नाही, एकदा सुद्धा ईसीजी काढला नाही, आणि एकदा सुद्धा मी शुगर चेक केलेली नाही आहे. कारण का पहिल्यापासून मी माझ्या आरोग्यावर काम करतोय, आणि म्हणून हा माझा या ठिकाणी रिझल्ट आहे. हे माझे ज्यांनी मला याच्यामध्ये आणलं ते अनिल घाट आणि सुजाता घाट, त्यांच्यासाठी एकदा क्लॅपिंग करा. त्यांनी मला ही वाट दाखवली, म्हणजे त्यांनी मला याच्यामध्ये आणलेलं आहे. नेक्स्ट सर. येस. तर येस, चला आपल्याला बघा, वेलनेस रिव्हॉल्युशन. आता वेलनेस ही कन्सेप्ट आहे, लक्षात द्या. वेलनेस आणि इलनेस हे दोन कन्सेप्ट आहेत. आता इलनेस पहिला मी सांगतो, ते पहिला लोकांना लगेच लक्षात येते, कारण का आपण बघा, इलनेस म्हणजे आजारीपण. लक्षात आलं, जिथं आपल्याला की नाही पैसे पे करत असताना दुःख होतं, ते सगळं अंडर कम्स इलनेस. म्हणजे आता बघा, आपल्याला डॉक्टरांच्याकडे जाताना आपण कुणी सुखासुखी जात नसतो. आपल्याला प्रसंग असतो, गरज असते, आपण डॉक्टरांच्याकडे जातो, जायला पण काय प्रॉब्लेम नाही, गरज असते. औषध दुकानामध्ये आपण माझ्याकडे औषध खरेदी करायला येतो, कोणी आनंदाने येत नाही. जिथं आपल्याला पैसे पे करताना दुःख होतं, गरज असते म्हणून करतो भाग वेगळा. आपण वकिलाकडे पैसे पे करतो, वकिलाला पैसे सुद्धा पे करताना कोणाला आनंद नसतो. काही प्रसंग आपण पोलिसांना कुठं काय दंड झाला वगैरे, तर तिथं सुद्धा आपल्याला ते दुःख होत असतं. हे ऑल कम्स अंडर इलनेस. लक्षात आलं. आता वेलनेस जिथं आहे की नाही, तर वेलनेस रिव्हॉल्युशन आपल्याला जिथं बघा, आपण आनंदाने पैसा खर्च करतो, आपण जिमला जातो, योगाच्या वर्गाला जातो, ब्युटी पार्लरला जातो, जिथं कुठं आपल्याला वैतागून किंवा आपण दुःखानं पैसे पे करत नाही. तर तसं आहे वेलनेस मध्ये. आणि इलनेस आणि वेलनेस मध्ये आणखीन एक मी तुम्हाला सांगतो. त्या इलनेस मध्ये काय शब्द आहे, आय. आय आय म्हणजे मीपणा. आणि हा मीपणाच लोकांना काय करत असतो, आरोग्य बिघडत, तो बाधित असतो मीपणामुळे. अहंकार जो असतो की नाही, मीपणा. तर तिथं इलनेस मध्ये आय शब्द आहे बघा. आणि वेलनेस मध्ये वी ऑल गेट टुगेदर, आपण सर्वजण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत म्हणतो की नाही आपण. तर ते वेलनेस तिथे वी सगळ्यांना मिळून, आणि म्हणून आम्ही काय करायला लागलोय, हे 87 फॅमिलीच्या मार्फत आपण लोकांना आरोग्य द्यायचं त्यांनी वसा घेतलेला आहे, आणि ते चांगल्या प्रकारे आम्ही देत आहे. तुम्हाला जर आरोग्य, कोणाकोणाला आरोग्य पाहिजे, कोणाकोणाला 100 वर्ष जगायचं आहे, परफेक्ट पक्की गॅरंटी, औषध मुक्त कोणाकोणाला व्हायचं आहे, बघा 3 गोष्टी आहेत. फिटनेसवर काम करायचं आहे. आता माझंच सांगतो, ना मला औषध मुक्त व्हायचं आहे, ना मला वजन कमी करायचं आहे, ना मला वजन वाढवायचं आहे. मी माझ्या फिटनेसवर काम करायला.
अजून प्लस प्लस लक्षात आलं, एजिंग प्रोसेस स्लो डाऊन झाली पाहिजे. तर फिटनेसवर काम करायचं आहे. बऱ्याच लोकांना औषधातून बाहेर पडायचं आहे. गरज असेल तिथं औषध नक्की घ्यायला पाहिजे, पण औषधातून बाहेर पडायचं आहे. आणि वजन कमी करायचं असेल किंवा वजन वाढवायचं असेल, एकंदरीत ज्यांना परफेक्ट आरोग्य पाहिजे आहे, तर हा प्रोग्राम सर्व त्यांच्यासाठी आहे. लक्षात आलं. तर हे वेलनेस लक्षात आलं. वी ऑल गेट टुगेदर आणि आपण सगळ्यांसाठी हे काम करायला लागले 87 फॅमिलीच्या मार्फत. नेक्स्ट तुम्ही सर. बघा व्हॉट इज फूड अँड व्हॉट, बघा आपल्याला एक सेकंद. हा, व्हॉट इज फूड अँड न्यूट्रिशन. आपण जे सगळं जे खातो की नाही रोज दिवसभरात जे काय खातो ते सगळं न्यूट्रिशनच असेल असं नाही आहे. आपल्याला भूक लागली की आपण खातो वगैरे आहे की नाही, तर ते सगळं न्यूट्रिशन युक्त असेलच असं नाही आहे. तर न्यूट्रिशन व्हॉट युअर बॉडी नीड्स, तुमच्या लाखो करोडो पेशींना काय पाहिजे आहे ते आपण देतो काय, आणि ते ॲव्हरेज आपण देत नसतो. लक्षात, पेशींचा विचार आपण करतो काय, तो केला जात नाही. आपण खाताना पिताना जिभेचा विचार केला जातो. लक्षात आलं. आणि नुसता जिभेचा विचार पण करायला पाहिजे, तो काय नाही असं नाही, चव पण पाहिजे आहे. पण सगळं अन्न जे आपण खातो आणि दिवसभरात त्याच्यात सगळं न्यूट्रिशन युक्त असेलच असं गॅरंटी आपण त्या ठिकाणी देऊ शकत नाही. नेक्स्ट. येस, व्हॉट इज फूड. आता बघा आपल्याला न्यूट्रिशनचं आहे की नाही, तर हे बॅलन्स न्यूट्रिशन आपल्याला, आपण जे काय खातो दिवसभरात त्यात मग बॅलन्स न्यूट्रिशन जातं काय, तर नाही आहे, जात नाही आहे. गुड न्यूट्रिशन हेल्प्स. काय होतं, आपण वेल बॅलन्स मध्ये जर आपल्याला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जर आपल्याला सगळे न्यूट्रिशन व्यवस्थित गेले तर काय काय बेनिफिट्स आहेत बघा. बेनिफिट्सच बेनिफिट्स. एवढे फायदे सगळे कोणाकोणाला पाहिजेत. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, आपली डेव्हलपमेंट, बाळ लहान मोठं होतं की नाही, मुलं पण मोठी होतात, तसं आपली सुद्धा डेव्हलपमेंट शेवटपर्यंत होत असते. आपल्या शरीरामध्ये दर एक वर्षात, लक्षात घ्या, आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशी डेड होतात आणि नवीन पेशी तयार होतात 1 वर्षामध्ये. त्या पेशींचं आयुष्य वेगळं असतं. तर ती पेशींची ग्रोथ, वाढ व्यवस्थित झाली पाहिजे, तर ती ग्रोथ डेव्हलपमेंट व्यवस्थित होते. इम्प्रूव्ह युअर इम्युनिटी, तुमची इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्याला प्रत्येकाला पाहिजे असते. लक्षात आलं. आणि हे न्यूट्रिशन डिफिशियन्सीमुळे आपली काय होत असते, रोगप्रतिकारक शक्ती कमी राहत असते. डिटॉक्सिफिकेशन, स्वच्छतेचं काम. लक्षात आलं. तर हे आपल्याला न्यूट्रिशन डिफिशियन्सी असेल तर तुमचं बॉडी जे डिटॉक्स म्हणजे, डिटॉक्स म्हणजे नुसतं आपल्याला संडासला जाऊन आलो, युरिन करतो वगैरे, तो भाग वेगळा. लक्षात आलं. शरीर शुद्ध होत असतं. पण लाखो करोडो पेशींच्या आपलं जे असतं ते काम चालू असतं, तर तिथं फ्री रॅडिकल तयार होत असतात. फ्री रॅडिकल म्हणजे सोपं, पेशी लेवलचा कचरा, आणि तो स्वच्छ होणं आवश्यक असतं. त्याला म्हणायचं डिटॉक्सिफिकेशन. तर ते न्यूट्रिशन डिफिशियन्सी असेल तर ते डिटॉक्सिफिकेशन पण त्या ठिकाणी व्यवस्थित होत नसतं. अँटी एजिंग, कमीत कमी लक्षात घ्या, तुम्ही 10 वर्ष यंग दिसलं पाहिजे. आता मी किती वयाचा दिसतो, पांढरी आहेत ना, तर काळी जर असती तर माझं वय काय, तुमचं तुम्हीच विचार करा. आता रनिंग माझं 68 आहे. एकदा सुद्धा मी डाय केलेलं नाही आणि करणार सुद्धा नाही. लक्षात आलं. तर हे अँटी एजिंग म्हणजे तुमचं वय कमी दिसलं पाहिजे. आता ऍक्च्युली बरेच लोक काय असतात 40चे आणि दिसतात 50-60चे, असं नाही पाहिजे. कमीत कमी जे तुमचं वय आहे त्याच्यापेक्षा कमीत कमी 10 वर्षानं तुम्ही मागं दिसलं पाहिजे, यंग दिसलं पाहिजे. तर ती प्रोसेस सुद्धा आहे. तुमची तुमची लेवल, तुमची एनर्जी असते की नाही, तर ती वाढली पाहिजे. सकाळी जेवढी तुमची एनर्जी असते तेवढी रात्री झोपेपर्यंत असते का नाही, प्रत्येकानं बघायचं, आपला आपला विचार करा. सकाळी जेवढी तुम्ही एनर्जेटिक असता तेवढ्या अगदी डोकं उशीवर टेकूस तोपर्यंत आपली तेवढी एनर्जी असते काय, आणि ॲव्हरेज लोकांचं कणी तर ती एनर्जी नसते. दुपारनंतर जशी संध्याकाळ होत जाईल, सूर्य जसा अस्ताला जाईल, तर तसं आपली एनर्जी कमी 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 होत असते. तर हे आपल्याला कशाचं लक्षण आहे, लॅक ऑफ न्यूट्रिशन डिफिशियन्सी. नेक्स्ट सुमित सर. येस, बघा आता आपण जे काय अन्न खातो पितो की नाही, तर जे काय बघा आपण सगळं काय काय सगळं चांगलं चांगलं आपण खात असतो, पण हे पोषक तत्वांचा अभाव किती होत निघालाय बघा. आता मॅडमची पण आता सुजाता त्यांची आपली व्याख्यानमाला चालू होती की नाही, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी किती आहाराची व्याख्यानमाला चालू आहे बघा. त्याच्यामध्ये किती काय काय गोष्टी सांगितल्या, आणि त्या प्रगतशील शेतकरी अथॉरिटी व्यक्तीकडून तुम्ही त्यांची व्याख्यानमाला चालू आहे. जिजामाता पुरस्कार विजेत्या महाराष्ट्र शासनाचा त्यांना मिळाला आहे. पक्क्या शेतकरी आहेत, शास्त्रोक्त शेती करतात, आणि त्यांच्या व्याख्यानात त्यांनी काय, मी तुम्हाला दाखवतो, सांगतो शेतामध्ये आम्ही काय काय घालतो, आणि मग ते सगळं तुमच्या पोटामध्ये जातो. मला ते प्रश्न शब्दच माहित नव्हता. हे आंतरप्रवाही, आता आंतरप्रवाही काय भानगड मला माहितच नव्हती. तरी आपण वर्ण स्प्रे करतो, आपण सगळे फळं भाज्या सगळं धुवून घेतो वगैरे, बरोबर आहे. ते आंतरप्रवाही म्हणजे ते आत गेलेलं असते. म्हणजे
त्या टोमॅटोच्या आत, त्या भाजीच्या आत, त्या ह्याच्यात आत गेलेलं असते. आता आत गेलेलं कसं स्वच्छ कोण करणार? मग अशी कितीतरी केमिकल्स असतात की नाही, फर्टिलायझर्स म्हणा किंवा काय पेस्टिसाइड्स, ही वापरली जातात. आणि हेच या चित्रामध्ये सुद्धा दाखवले बघा. मशीननं तिथं फवारणी केली जात आहे आणि हे सगळं आपल्या पोटात जात असते. लॅक ऑफ न्यूट्रिशन डिफिशियन्सी म्हणजे ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट 6 महिन्याचं पीक 3 महिन्यात काढलं जातं. नॅचरली जी फळं झाडावर पिकली गेली पाहिजेत, नॅचरली जर पिकली तर त्याच्यात न्यूट्रिशन उतरणार आहे. आणि आपण काय करतो आता, केमिकलमध्ये बुडवून किंवा ती सल्फरची धुरी वगैरे असते बऱ्याच प्रकारचं, आणि ती फळं जी आहेत ना कृत्रिमरित्या पिकवली जातात. इथं उजव्या कोपऱ्यात खाली बघा, ते ग्रीन ह्याच्यामध्ये बुडवलं जातं केमिकलमध्ये. आपण हिरवं हिरवं बघून सगळं घेतो की नाही, आणि हिरवं म्हणजे आपल्याला काय वाटतं, ताजं वाटतं. आणि ते सगळं असे ते केमिकलमध्ये वगैरे बुडवले जातात. ते सफरचंदला वगैरे वॅक्स लावलं जातं, चकचकीत वाटलं की आपल्याला ते ताजं वाटतं. आपण चप्पल बूट कुठं खरेदी करतो बघा, आणि जे पोटात जाणार आहे ते रस्त्यावरती पडलेलं आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामुळे काय होत असतं, न्यूट्रिशनची कमतरता. आपलं आरोग्य बिघडण्याचं जे मेन 80% जो रोल असतो की नाही आपल्या आरोग्याबाबत, तर लॅक ऑफ न्यूट्रिशन डिफिशियन्सी. तर आपल्याला 100% आरोग्यावर काम करायचं असेल तर मनाचा रोल 100% आहे, 80% न्यूट्रिशन डिफिशियन्सी, आणि 20% फक्त आपल्याला काय आहे की तुमचं योगाभ्यास, प्राणायाम वगैरे जे आहे की नाही, एक्सरसाइज, ते अंडरकम्स 20%. या सगळ्याचा एकत्रित परिणाम तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. तर आता मी तुम्हाला इथे सांगालोय न्यूट्रिशन डिफिशियन्सी ह्या चित्राच्या माध्यमातून दाखवलं गेलं. तर आपण आता घाट मॅडमच्या त्या व्याख्यानामध्ये सुद्धा होतं बघा. तुम्ही नेक्स्ट घ्या सुमित सर, नेक्स्ट घ्या. हा, आता इथं बघा, तिकडे उजव्या बाजूला बघा, ते याच्यावर दिसते की नाही गॅसवरती, तुम्ही जे अन्न पदार्थ तयार करता त्याच्यावरती जे संस्कार करता, मग ते संस्कार शिजवण्याचे असतात, तळण्याचे असतात, भाजण्याचे असतात. तुम्ही जेवढं प्रक्रिया करता, शिजवणे, तळणे, भाजणे, ते जेवढं काय करता ना तेवढे त्यातले न्यूट्रिशन कमी होत असतात. लक्षात आलं? मुळात जमिनीमध्ये नाही आहे. 6 महिन्याचं पीक 3 महिन्यामध्ये यायला लागलंय. फळं नॅचरली झाडावर पिकली जात नाहीत. इथं न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहे. जेवढ्या तुम्ही अन्नावर प्रक्रिया करता त्याच्यामध्ये परत न्यूट्रिशन डिफिशियन्सी व्हायला लागली. लक्षात आलं? भेसळयुक्त दूध आहे बघा. आपल्याला वाटतं मी दूध प्यायला लागलोय. भारताची लोकसंख्या किती आहे बघा आणि दूध किती पुरवठा होतो. तर ते भेसळयुक्त असं दूध जातं. इकडं ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन, नॉनव्हेज जे खातात तर जनावरांना हे हार्मोनयुक्त इंजेक्शन दिले जातात आणि ते मग जनावरांशी फोप्सी होतात. लक्षात आलं? मांस वाढतं त्यांचं आणि मग ते ऑक्सिटोसिन अशी हार्मोनयुक्त इंजेक्शन त्यांना टोचलेलं असतात आणि ते सगळं आपल्या नको असलेल्या पोटात जातं, जे नॉनव्हेज खातात ते लोक. आणि इकडे उजव्या कोपऱ्यात खाली दाखवले बघा, हे फास्ट फूड, जंक फूड, हेच आपण आपल्या मुलांना, नातू नातवंडांना हेच देतो. हे कुरकुरे, अमुक तमुक वगैरे आहे की नाही. आणि सगळ्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय तुम्हाला लॅक ऑफ न्यूट्रिशन डिफिशियन्सी हे प्रक्रिया मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला, वॅक्स, हे आपण सफरचंद वगैरे असतं बघा, हे सगळं तुकतुकीत चकचकीत दिसतं, आपल्याला वाटतं त्याच्यामध्ये फार न्यूट्रिशन आहे. हे सगळ्या ह्याच्यामुळे काय असतं, आणि मग हे सगळं आपण, आपल्याला वाटतं मी काजू खातो, बदाम खातो, सफरचंद खातो, पालक खातो, मेथी खातो, सगळं छान छान खात असतो. जमीन, लक्षात घ्या पॉइंट, जमिनीमध्येच जमिनीचा ऱ्हास होत निघालाय. जमिनीमध्ये जर काही न्यूट्रिशन नसतील तर त्या पालक आणि मेथीमध्ये आणि सफरचंद आणि फळामध्ये कुठलं येणार आहे. आणि आपलं आरोग्य बिघडण्याचं हे प्रचंड मोठं कारण आहे. ही कन्सेप्ट लक्षात घ्या. लॅक ऑफ न्यूट्रिशन डिफिशियन्सीमुळे काय होतं. नेक्स्ट घ्या. बघा, पोस्टरवर चित्रामधनच कळतंय एक्सेस काय आणि डिफिशियन्सी मध्ये काय. आपल्या आहारामध्ये बघा, शुगर कंटेंट्स, गोड पदार्थ, साखरयुक्त पदार्थ प्रचंड आहेत, सॉल्टी पदार्थ, चमचमीत पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, फॅट असलेले पदार्थ, अल्कोहोल, दारू, हे नको असलेले घटक, फास्ट फूड, जंक फूड, सगळं पोटाचा विचार आपण कधी करत नाही. खाताना पिताना सल्ला कुणाचा घ्यायला पाहिजे? पोटाचा घ्यायला पाहिजे. शेवटी पोटात गेल्यानंतर त्याचं काय होणार आहे? आपण नेहमी काय करतो? जिभेचा सल्ला घेतो. लक्षात आलं? आणि मग हे जिभेचा सल्ला घेतल्यामुळे आपलं आरोग्य काय होतं? बिघडलं जातं. आणि डिफिशियन्सी मध्ये काय दाखवलं बघा, आपल्याला हे सगळे प्रोटीन डिफिशियन्सी, विटॅमिन्स डिफिशियन्सी, मिनरल्स डिफिशियन्सी, जेवढं फायबर, तंतुमय पदार्थ खाल्ले गेले पाहिजे ते आपण खात नाही. प्रोटीन म्हणजे अमायनो ऍसिड, फायटोन्यूट्रियन्स, पाणी, वॉटर इनटेक 70-75% आपल्या शरीरामध्ये पाणी आहे. ते पाणी सुद्धा किती प्यायला पाहिजे ते पण लोकांना माहिती नाही आहे. आणि मग ही सगळी डिफिशियन्सी राहते, आपलं आरोग्य त्या ठिकाणी बिघडतं. नको ते आपण खातो एक्सेस मध्ये, आपलं आरोग्य बिघडत असतं. नेक्स्ट बघा, हार्ड वर्क नॉर्मल फूड, स्मार्ट वर्क नॉर्मल फूड. पूर्वीची जीवनशैली बघा, किती आपण मशीनचा वापर करतोय. 2 पाय दिले देवानं चालण्यासाठी दिलेत, आपण विसरून गेलोय. टेबल वर्क किती वाढलेला आहे बघा. आताची लाईफस्टाईल सिडेंटरी लाईफस्टाईल झाली आहे, बैठं जीवन झालेलं आहे, हालचाली कमी झालेल्या आहेत. पण पूर्वी जेवण जे होतं ते आपलं आता जेवण तसंच जर जेवा लागलो तर ते लोकांना ते पचणार नाही.
लक्षात आलं. म्हणजे पूर्वी कष्ट होते, हालचाली होत्या, हे नॉर्मल फूड चालत होतं. आता बैठक काम झालंय, सिडेंटरी लाईफस्टाईल झाली आहे. आणि असं पूर्वीसारखं जर आपण हे ताडभर असं जेवायला लागलो तर ते पचणार नाही आणि मग काय लागले, आपलं आरोग्य बिघडत निघाले. नेक्स्ट बघा, छान, माझी आवडती स्लाइड आली बघा, मस्त. मी इव्हेंट मध्ये सुद्धा या स्लाइड वरती बोलतो. लक्षात आलं. उजव्या बाजूला जाणार का डाव्या बाजूला जाणार? बघा, उजवी बाजू, उजवी बाजू. लक्षात आलं. कुठं उजव्या बाजूला बघा, सगळं हेल्दी हेल्दी आहे. मी सुद्धा उजव्या बाजूला, सुजाताताई पण इथं मला उजव्या बाजूला दिसतात. हेल्दी हेल्दी आहे की नाही? हे डाव्या बाजूला टोम्या कसा दिसतोय बघा, पोट कसं आले बघा, ते दारू सिगरेट सगळं उजव्या बाजूला आहे. डाव्या बाजूला इकडे डाव्या बाजूला आहे की नाही, माझ्या डाव्या बाजूला, म्हणजे माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला ते उजव्या बाजूला दिसत असेल. तिकडे पिझ्झा बर्गर वगैरे काय नको ते तिकडे आहे बघा. लक्षात आलं. तर हे सगळं काय असते, आपल्याला परफेक्शन पाहिजे असेल की नाही, हे न्यूट्रिशन डिफिशियन्सी असते. नको ते आपण व्यसनाधीनता वगैरे असते आणि त्याच्यामुळे सगळं आपणच आपल्या शरीरावरती काय करत असतो, अन्याय करत असतो. आणि आपलं शरीर किती अन्याय सहन करणार, रबर ताणलं की तुटणार की नाही, तर तसं आहे. आणि ही सगळ्या गोष्टी काय ते आपल्याला हे न्यूट्रिशन डिफिशियन्सीकडे आपण हळूहळू जात असतो आणि आपलं आरोग्य असंच बिघडत नाही. लक्षात घ्या, तुम्ही काहीतरी, मी जरा वडापाव खाल्लो, जरा काहीतरी अनहेल्दी खाल्लो, लगेच काहीतरी आपलं आरोग्य बिघडत नसतं. आणि ही नको असलेले घटक खाल्लेले पदार्थ, नको असलेले आपल्याला जंक फूड, फास्ट फूड, हे जेवढं तुम्ही वारंवार खाल तेवढं तुमचं आरोग्य लवकर त्या ठिकाणी बिघडत जाणार आहे. नेक्स्ट बघा, जिम करायला लागलो तिथंच वैतागून पडले. व्यायाम केल्यानंतर ताकद यायला पाहिजे की नाही, तर तिथं बघा काय दाखवलंय, न्यूट्रिशन डिफिशियन्सी 80% न्यूट्रिशन आपल्याला त्याच्यावर काम करायला पाहिजे. आणि रोल किती आहे, वर्कआउट, एक्सरसाइज, योगाभ्यास किती, 20%चा आहे. आपण काय करतो, 20%वरती प्रचंड लोक काम करतात. योगाभ्यासाचा पण रोल आहे, लक्षात घ्या. शतायुषी फॅमिलीचा सगळा जो बेस आहे तो योगाचा आहे. पण 20%वर मी काम करतो आणि टोटल 80%कडे जर मी निग्लेक्ट करत असेल, जर मी दुर्लक्ष करत असेल, तर तुमचं आरोग्य कसं चांगलं राहील, नाही राहणार. नो जिम नो प्रॉब्लेम. बघा कसं 9 महिन्यानंतर महिला मंडळ डिलिव्हरी होती की नाही, तर त्याची डिलिव्हरीच झाली नाही बघा. किती जुळी आहेत, तिळी आहेत, किती आहेत काय कळतच नाही. लक्षात आलं. तर हे नुसतं व्यायाम केल्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहतं असं नाही आहे. त्याचा पार्ट आहे, एक्सरसाइजचा पण रोल असतो, योगाचा पण रोल असतो, पण त्याचा रोल जो आहे तो फक्त 20% आहे. जर तुम्ही 80%कडे दुर्लक्ष करत असाल, तुम्ही किती योगा करा, किती प्राणायाम करा, किती, हे बघा मी किती इथं प्राणायाम करायला लागलोय, माझे कॅल्शियम डिफिशियन्सी भरून निघणार आहे काय? मी एक्सरसाइज करायला लागलोय, माझे हिमोग्लोबिन कमी राहिले, ते काय वाढणार आहे काय? नाही वाढणार. लक्षात आलं. माझं कार्टिलेज जर झिजलं असेल तर ते व्यायाम करून भरून येणार आहे काय? नाही येणार. मग त्याला न्यूट्रिशन तुम्हाला पोटात गेलंच पाहिजे. आणि ते कुठून गेलं पाहिजे? तुमच्या आहारामधनं गेलं पाहिजे, फूड फॉर्मेटमध्ये गेलं पाहिजे. आणि ते जर गेलं तर 80% अधिक 20% मग तुमचं आरोग्य काय, आणि मनाचा मी म्हणतो ना 100%, तर एकत्रित तो रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. नेक्स्ट बघा, तोंडाला पाणी सुटलं की नाही बघा, या सगळे मस्त सगळे शाकाहारी पदार्थ आहेत. मी सुद्धा हे सगळं खात होतो 11 वर्षापूर्वी, हे सगळं खात होतो. लक्षात आलं. पण एक सुद्धा त्यातला नॉनव्हेज पदार्थ नाही आहे, सगळे शाकाहारी पदार्थ आहेत. न्यूट्रिशन युक्त कुठला आहे सांगा? पोट भरतं, 100% आपल्याला पोट भरतं. लक्षात आलं. आपण काही, मी सांगतो बघा, काहीही तुम्ही खा, हेल्दी खा, अनहेल्दी खा, शाकाहार करा, मांसाहार करा, शिळं खावा, ताजं खावा, सात्विक खावा, काहीही खा, पोट भरतं की नाही? पोट भरतं. माणूस का खातो बघा, की मोजणार तर मोजा. कशासाठी खातो? पोट भरण्यासाठी खातो, वेळ झाली म्हणून खातो, दिलं म्हणून खातो, आग्रहापोटी खातो, तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून खातो. लक्षात आलं. आपल्याला डॉक्टरने औषध घ्यायचं आहे म्हणून खातो. खायचं काय सोडणार नाही. मग खायचं जर सोडायचं नसेल, जगायचं आहे म्हणून खायला लागते. जगायचं आहे तर खायला पाहिजे. लक्षात आलं. मग खायचं आहे की नाही, तर त्यातनं आपल्याला, आपण कधी विचार करतो काय, हे माझ्या पोटात जाते, त्यात न्यूट्रिशन काय आहे काय? आणि हे जरी सगळे शाकाहारी पदार्थ असले, खाण्याला जरी असले, तरी त्यातनं न्यूट्रिशन नाही आहे. लक्षात घ्या. ते तयार करत असताना वगैरे प्रोसेस आहे की नाही, मैदा, अमुक तमुक, साखर, तळलेले पदार्थ दिसतात बघा, बेकरी प्रोडक्ट वगैरे, तर त्यात न्यूट्रिशन नसतं, पोट भरतं, पण न्यूट्रिशन डिफिशियन्सी राहते, आपलं आरोग्य त्या ठिकाणी बिघडत असतं. नेक्स्ट वेलनेस रिव्हॅल्युएशन. आता बघा, आपल्याला रिव्हॅल्युएशन म्हणजे बदल आपल्याला करायचा आहे की नाही, तर ही काय आपल्याला याच्यात हे करायचं आहे बघा. तर या सगळ्या प्रोडक्टसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करायचं आहे. आता मी तुम्हाला मस्त प्रोडक्ट इन्फॉर्मेशन देणार आहे कंपनीची, हर्बल कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत, पूर्ण फूड हे सगळे अन्न आहेत, कोणत्याही प्रकारचं मेडिसिन याच्यामध्ये नाही आहे. नेक्स्ट
वेट मॅनेजमेंट. आता कंपनीनं काय केलेलं आहे, याच्यामध्ये कॅटेगरी केलेली आहे. आता आता बऱ्याच लोकांचा मोठा गैरसमज आहे, मोठा गैरसमज. हर्बल लाईफचे प्रोडक्ट म्हणजे ना, हे नुसतं कुणाला वजन कमी करायचं आहे किंवा नुसतं वजन वाढवायचं आहे त्यांच्याकरताच आहे. वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे हा त्यातला एक पार्ट आहे, लक्षात घ्या, छोटासा पार्ट आहे. वजन ज्यांना कमी करायचं त्यांचं कमी पण होणार आहे, ज्यांना वाढवायचं त्यांचं वाढणार पण आहे. पण हे जे प्रोडक्ट आहेत कंपनीचे, जे सगळे न्यूट्रिशन आहे, हे फक्त त्याच्यासाठी आहेत काय? नाही आहे. हे तुम्हाला तुमच्या फिटनेसवर औषध म्हणून, तुम्हाला औषधासारखं औषध नाही आहे, पण तुम्हाला रोगमुक्त होत असताना न्यूट्रिशन फुलफिलमेंट हे सगळीकडे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. हे आपल्याला न्यूट्रिशनची डिफिशियन्सी राहते, ते हे जर तुम्ही घेतला तर न्यूट्रिशन तुम्हाला पूर्ण वेल बॅलन्स मध्ये मिळतात. तर त्या अँगलनं बघा, नंतर नुसतं वजन कमी करणे असा त्याचा रोल नाही आहे. बघूया त्याच्यामध्ये काय काय आता येतं. नेक्स्ट, हर्बल इज द नंबर 1 ब्रँड वेट मॅनेजमेंट मध्ये. तुम्ही गुगलवर आता जरी सर्च केला तरी तुम्हाला वेट मॅनेजमेंट मध्ये, न्यूट्रिशन मध्ये एक नंबर जर कुठलं जगातली कंपनी जर असेल तर ती हर्बल लाईफ कंपनी आहे. त्याच्यासाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करा. एक नंबरचे कंपनीचे एक नंबर प्रोडक्ट न्यूट्रिशन मध्ये सुद्धा आणि आपल्याला वेट मॅनेजमेंट मध्ये सुद्धा. नेक्स्ट बघा, फॉर्म्युला 1, जोरदार क्लॅपिंग. कंपनीचं कोर प्रोडक्ट आहे. पहिले कोर प्रोडक्टची इन्फॉर्मेशन असणार आहे. तर त्याच्यामध्ये 1900 सगळ्यात महत्वाचं, 1980 ला हा फॉर्म्युला तयार झालाय आणि आता 2026 चालू आहे. त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. म्हणजे 1980 ला जो तयार केला त्यावेळी किती विचारपूर्वक केलाय. हे कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत ते तयार कुणी केले? तुम्हाला कुणाला काही डोकं चालवायची आवश्यकता नाही. ह्याच्यामध्ये 350च्या वर सायंटिस्ट वेगळे सायंटिस्ट आहेत, डॉक्टर मंडळी वेगळी आणि डायटिशियन वेगळे. 3 लोकांचे ब्रेन ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे कुणी तयार केलं, ह्याच्यामागं काय कुणाचं ब्रेन आहे, तर आपल्याला तिथे डोकं चालवायची बिलकुल आवश्यकता नाही. सायंटिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत आणि डायटिशियन आहेत. या सगळ्यांच्या त्याच्यामध्ये त्यांनी डोकं वापरलेलं आहे. त्यामुळे आपल्याला बिलकुल शंका घ्यायचं त्या ठिकाणी जरा सुद्धा तीळ मात्र त्या ठिकाणी शंका घ्यायचं कारण नाही आहे. तर फॉर्म्युला 1 याच्यामध्ये आता काय बघा, 3 चमचे कोण कोण घेताय शेक सकाळी, सपाट 3 चमचे, सपाट 3 चमचे. तर हे फॉर्म्युला 1 आपण म्हणतो ना F1, तर त्याचे सपाट 3 चमचे. तर त्याच्यामध्ये काय असतं बघा, इकडे उजवीकडे बघा, लो GI टेस्टेड आहे, त्याच्यावर मार्क आहे. ग्लायसेमिक इंडेक्स लो, म्हणजे तुम्हाला डायबिटीजच्या लोकांना बघा, कोण कोण घेताय, डायबिटीज वाले सुद्धा घेताय. गोड आहे, आपल्याला गोड खायचं नाही, गोड खायचं नाही. मग गोड खाल्ल्यावर साखर वाढते. मग ह्यानं कसं साखर वाढत नाही? तुमच्या रक्तातली साखर कशी वाढत नाही? तर लक्षात आलं काय? तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे, कमी आहे. तेव्हा तुमच्या रक्तातली साखर स्पाइक होत नाही, इन्सुलिन स्पाइक होत नाही. तर आयडियल मील रिप्लेसमेंट. आता पहिलंच बघा, रिप्लेसमेंट हे सप्लिमेंट नाही आहे. सप्लिमेंटचा अर्थ काय असतो? तुम्हाला काहीतरी कमी पडतं, कॅल्शियम कमी पडतं, डॉक्टर कॅल्शियमच्या गोळ्या देतात. तुम्हाला हिमोग्लोबिन कमी पडलं तरी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी स्पेसिफिक काहीतरी मेडिसिन दिलं जातं. तर त्याला काय म्हणतात तिकडं? सप्लिमेंट म्हणतात. इथं रिप्लेसमेंट आहे. तुमच्या नाश्त्याला रिप्लेसमेंट, जेवणाला रिप्लेसमेंट. जे नाश्ता बदलला ते नाश्त्यामधनं जे मिळणार आहे ते सगळ्या ह्याच्यातनं मिळणार आहे. तुम्ही जेवता दुपारी रात्री, तर त्या जेवणातनं जे तुम्हाला मिळालं पाहिजे त्याला काय म्हणायचं? मील रिप्लेसमेंट. लक्षात आलं? सोया प्रोटीन आयसोलेट, सोयाचा बेस आहे त्याच्यामध्ये. लक्षात आलं? सोयामध्ये त्याच्यामध्ये फॅट पण असतं, त्याच्यातलं फॅट पूर्ण त्या ठिकाणी बाजूला केलेलं आहे आणि त्याच्यामधलं जे प्रोटीन आहे, सोया बेस्ड प्रोटीन, ते त्यात घेतलेलं आहे. वेल बॅलन्स म्हणजे तुम्हाला फायबर जातं. लक्षात आलं काय? बघा, हाय क्वालिटी डायटरी फायबर त्याच्यातनं मिळतं. अँटीऑक्सिडंट, सगळ्यात महत्त्वाचा हा अँटीऑक्सिडंट शब्द आता बऱ्याच ठिकाणी येईल. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे पेशी लेवलचा कचरा स्वच्छ करायची जी प्रोसेस आहे, तर त्याला अँटीऑक्सिडंट म्हणतात. ते अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये आहे. लो इन कॅलरी. लक्षात आलं? वजन कमी करत असताना जादा कॅलरीजचं आपल्याला गेलं तर ते आपल्याला वजन वाढत असतं. तर त्याच्यामध्ये कॅलरीज कमी आहे, फॅट कमी आहे, सोडियम कमी आहे. सोडियम जर जादाच झालं तर तुमचं वॉटर पकडत असतं. लक्षात आलं? त्या लो सोडियम, लो फॅट, लो कॅलरी. लक्षात आलं? 18 प्रकारचे इसेन्शियल विटॅमिन्स आणि मिनरल्स. आता इसेन्शियल, व्हॉट इज दिस इसेन्शियल? इसेन्शियल म्हणजे तुमची बॉडी तयार नाही करू शकत, तुम्हाला ते वर्ण आहारामधनच गेले पाहिजेत. मग आता हे 18 कोणते? आपण असा विचार करतो काय हो, हे विटॅमिन्स कोणते? कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणखीन कोणते विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, आणि ते 18 ते वेल बॅलन्स मध्ये. तर ते 18 प्रकारचे इसेन्शियल जे बॉडी तयार करू शकत नाहीत ते या फॉर्म्युला 3 स्कूप मधनं तुम्हाला जातात आणि हे वेल बॅलन्स मध्ये जातात. सगळ्यात महत्वाचं पुढचं बघा, कोर प्रोडक्ट सेल्युलर न्यूट्रिशन. पेशीला काय पाहिजे? सेल्युलर म्हणजे तुमच्या लाखो करोड पेशींना काय पाहिजे? लक्षात आलं? त्यांचा विचार केलेला आहे. आपलं शरीर लाखो करोड पेशींनी बनलेलं आहे. तर त्या पेशींना नेमकं काय पाहिजे आहे ना,
तर तो शास्त्रज्ञ डायटिशियन आणि त्या डॉक्टरनी विचार केलाय आणि पेशी जेवढ्या तुमच्या स्ट्रॉंग तेवढं तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. तर ते हे सेल्युलर न्यूट्रिशन आहे. हे 90 कॅलरीज मिळतात तुम्हाला. 3 स्कूप ज्यावेळी आपण घेतो की नाही 90 कॅलरीज मिळतात. मग 90 कॅलरीज मधले आपण जे पोहे उपीट खातो बघा, तुम्ही एक डिश घेता की नाही, आता किती त्याच्यामध्ये तेल घातलंय वगैरे तो आणखीन त्याच्यामध्ये भाग असतो. तुमचा नाश्ता आपला बघा 200-250-300 कॅलरीजचा असतो. आपण इकडे व्यायाम करून येतो की नाही, फिरून येता वगैरे, फार फार तर किती कॅलरीज तुम्ही बर्न करता हो. अगदी किती एक्सरसाइज करता, किती जास्त फास्ट चालता, त्याच्यावरती ते असतं. 100 ते 200 कॅलरीज तुम्ही बर्न करता. पण आल्यानंतर आपण ब्रेकफास्ट काय करतो बघा, आता तळलेलं वगैरे खात असाल तर त्याच्यापेक्षा जादा तुम्ही काय करता, कॅलरीज पोटात जात असतात. आणि हे आपण 3 स्कूप ज्यावेळी त्यावेळी घेतो फक्त 90 कॅलरीज जातात. म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा आपण जेवढं बर्न करतो की त्याच्यापेक्षा कमीच जात असतात. तर हे लो जीआय आहे, ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे आणि मस्त फॉर्म्युला आपल्याला 3 स्कूप जर आपण घेतलं तर वेल बॅलन्स मध्ये तुम्हाला सगळे विटॅमिन्स आणि मिनरल्स त्या ठिकाणी मिळत असतात. नेक्स्ट, ह्याच्यामध्ये जिभेचा पण विचार केला. वेगळ्या वेगळ्या चव आहे त्याच्यामध्ये. व्हॅनिला, चॉकलेट, मँगो, कुल्फी, स्ट्रॉबेरी, ऑरेंज, बनाना फ्लेवर, कुल्फी फ्लेवर, असे वेगवेगळे फ्लेवर आहे. म्हणजे कंपनीनं काय केलंय, जिभेचा विचार पण त्या ठिकाणी केलेला आहे. तर या ठिकाणी त्या वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये पण त्या ठिकाणी ते येतं. नेक्स्ट, येस, पुढचा प्रोडक्ट आहे बघा प्रोटीन पावडर. आता प्रोटीन पावडर बघा, आपल्याला कसं आहे, जेवढं पाहिजे तेवढं आपण प्रोटीन खातच नसतो. किती प्रोटीन पाहिजे तुम्हाला, जेवढं तुमचं वजन आहे तेवढं ग्रॅम प्रोटीन दिवसभरात खाल्लं पाहिजे. आता माझं 60 किलो वजन आहे, 60 ग्रॅम प्रोटीन लक्षात आलं आपल्याला दिवसभरात मी खाल्लं गेलं पाहिजे. जेवढं तुमचं वजन तेवढं ग्रॅम प्रोटीन. भारतामध्ये 87% प्रोटीन डिफिशियन्सी आहे. तेवढं प्रोटीन आपण खातच नाही. कसं आरोग्य चांगलं राहील, लक्षात आलं. तर ही प्रोटीन डिफिशियन्सी, तर हे आपण जर एक स्कूप घेतला तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं प्रोटीन जातं. त्याचा पीडीसी कॉस्ट म्हणजे लक्षात आलं, नंबर त्याचा 1 आहे. लक्षात आलं, म्हणजे जेवढं तुम्ही प्रोटीन खाणार आहे ते पूर्ण तुमची बॉडी ऍब्सॉर्ब करते. आपण इकडे डाळी खातो, उसळ खातो वगैरे आहे की नाही, किंवा काय पनीर खातो, तर तेवढं तुम्हाला त्यातनं पूर्ण प्रोटीन मिळत नसतं. लक्षात आलं. हे जर एक स्कूप जर तुम्ही घेतला 5 ग्रॅम जातं, 20 कॅलरीज जातात फक्त. आणि तुम्हाला फॅट फ्री, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये फॅट नाही आहे. सोयापासून काढलेलं आहे, वे प्रोटीन आहे, सोया प्रोटीन आहे. आता बघा सगळ्यात महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये जर काय असेल, 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड. हा पॉईंट लक्षात घ्या, 9 इसेन्शियल, जे बॉडी तुमची तयार करू शकत नाही. हे 9 जर अमायनो ऍसिड जर तुम्ही आहारामधनं गेले तर राहिलेले 11 जे नॉन इसेन्शियल आहेत ते बॉडी आपोआप तयार करते. प्रोटीन म्हणजे अमायनो ऍसिडची चेन असते, तर ती 9 अधिक 11 पूर्ण प्रोटीन, जपाची माळ असते ना, तर त्याचे पूर्ण प्रोटीन जातं. मग हे केव्हा 9 जर गेले आणि हे जर तुम्ही एक स्कूप घेतला तर 5 ग्रॅम प्रोटीन जातं, 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड जातात, राहिलेले 11 बॉडी आपोआप तयार करते. आणि मग 11 अधिक 9 20 इसेन्शियल अमायनो ऍसिड पूर्ण तुम्हाला काय होतात बॉडी पूर्ण, तेव्हा तुम्हाला ते पूर्ण प्रोटीन मिळतं. मसल स्ट्रॉंग करायचे प्रोटीनची आवश्यकता आहे. हंगर सॅटिस्फॅक्शन, आपल्याला सारखं खा होत असते बघा, भूक लागत असते, तुम्हाला फॅट बर्न करायचा आहे, तर इथं फार मोठा प्रोटीनचा रोल असतो. लक्षात आलं. आपल्या आहारामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट हे ग्रॅम मध्ये लागत असतात आणि विटॅमिन्स आणि मिनरल्स हे मिलीग्राम मध्ये लागत असतात. तर हे प्रोटीन तुम्हाला जर आपण एक स्कूप जर घेतलं तर 5 ग्रॅम प्रोटीन जातं, 20 कॅलरीज मिळतात, 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड, मस्त एकदम शुद्ध स्वरूपामध्ये प्रोटीन तुम्हाला मिळतं. नेक्स्ट बघा फॉर्म्युला 2. आता हे फॉर्म्युला 2 टॅबलेट कुणी आतून आंघोळ केली, आतून आंघोळ कुणी केली, मॅडमने लगेच हात वर केला बघा. व्हॉट इज दिस आतून आंघोळ. आता बघा परत अँटीऑक्सिडंट शब्द आला. 5 ते 6 प्रकारची कलरफुल भाज्या आणि कलरफुल फळं वेगळ्या वेगळ्या प्रकारची रोज कोण खातं, ऍड्रेस करा, कोण हात केलं खातंय, कोण खातंय. किती पण अंबानीला सुद्धा खाता येणार नाही. 5 ते 6 प्रकारची फळं आणि भाज्या वेगळ्या वेगळ्या कलरफुलची, ते खात असताना किती आपल्याला काय काय तयार करावं लागेल बघा, आणि किती कॅलरीज जातील वगैरे, तो भाग आणखीन वेगळा आहे. तर 5 ते 6 प्रकारच्या कलरफुल भाज्या, हे जर आपण 3 गोळ्या जर सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, ही उपाशीपोटी गोळी घ्यायची नसते. आता टॅबलेट म्हणल्यानंतर परत ही मेडिसिन नाही आहे, हे फूड सगळे प्रोडक्ट आहेत. 22 प्रकारचे इसेन्शियल बघा, परत न्यूट्रिशन आणि अँटीऑक्सिडंट तुम्हाला याच्यामधून मिळतात 22 प्रकारचे. लक्षात आलं, तुम्हाला गरज आहे ते. आपल्याला एकूण 40 प्रकारच्या अन्न घटकांची गरज असते. 18 तुम्हाला फॉर्म्युला 1 मधून जातात. 3 स्कूप ज्यावेळी घेता का नाही, तर 18 तिकडे जातात. आणि ह्या 3 गोळ्या जर आपण घेतल्या सकाळ दुपार संध्याकाळ 22,
22 अधिक 18 किती 40. 40 प्रकारचे अन्न घटक तुम्हाला त्या या दोन ह्याच्यामधनं जातात, तेव्हा तुमचं आरोग्य वजन पण कमी होणार आहे आणि आरोग्य पण चांगलं राहणार आहे. तर हे तुम्हाला वजन कमी करत असताना आणि हेल्दी आपल्याला आरोग्यावरती काम करताना सुद्धा फोलिक ऍसिड आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे आणि याच्यात महत्वाचं म्हणजे अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन ए, सी, ई वर्क्स ऍज अ अँटीऑक्सिडंट. हे तिन्ही व्हिटॅमिन्स ह्याच्यामधनं आपल्याला वेल बॅलन्स मध्ये मिळत असतात. नेक्स्ट बघा, सेल्युलर न्यूट्रिशन कन्सेप्ट आहे. मी मगाशी सांगितलं ना, आपलं शरीर हे लाखो करोडो पेशींपासून बनलेलं आहे. पहिला आहे सेल्स. सेल्स पासून बनतात टिश्यू. टिश्यू पासून बनतात आपले ऑर्गन, जे हृदय, तुमचं किडनी, तुमचं पॅनक्रियास. लक्षात आलं, हे ऑर्गन्स. आणि हे ऑर्गन्स 9 सिस्टीम, एक सिस्टीम आपल्या शरीरामध्ये 9 सिस्टीम आहे आणि ह्या 9 सिस्टीम मिळून आपलं बॉडी तयार होते. मग पहिला बेसिक काय, सेल्स. मग हे सेल्युलर न्यूट्रिशन आपल्या लाखो करोडो पेशींना काय पाहिजे आहे ना, तर ते उपयोगी पडतं ना, तर हे सगळे सेल्युलर न्यूट्रिशन आहे. सगळे प्रोडक्ट जे आहेत ना, पेशींना काय पाहिजे आहे तो विचार करून हे सगळे शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी हे तयार केलेलं आहे. नेक्स्ट येस, आता या ठिकाणी बघा आपल्याला सेल ऍक्टिव्हेटर टॅबलेट. आता त्याच्या नावामध्येच बघा सेल ऍक्टिव्हेटर. लक्षात आलं, तर टू ऍक्टिव्हेट युअर सेल्स. आपल्या पेशी काय असतात, तर त्या सगळ्या पेशी असे काम करत नाहीत, तर त्या डॉर्मंट असतात. काही पेशी बघा, आपल्याला झोपलेल्या माणसाला कसं आपण जागा करतो की नाही, हलवून हलवून जागा करतो की नाही, तर या सेल ऍक्टिव्हेटर पेशींना ऍक्टिव्हेट करायचं, म्हणजे त्या पेशी नेमून दिलेलं काम असतं, तर त्या व्यवस्थित करू शकतात. मग तिथं सुद्धा आपल्याला कसं असतं, तिथे सुद्धा काही त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत. लक्षात आलं. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा परत अँटीऑक्सिडंट आलं बघा. त्यामुळे तुमच्या काय होते, पेशींची रिपेअर, सेल्युलर लेवलला तुमच्या पेशींची रिपेअर असते, ग्रोथ असते. जेवढं तुमचं आरोग्य बघा, तुमच्या जेवढ्या पेशी स्ट्रॉंग की पेशी जेवढ्या ऍक्टिव्ह, तेवढं तुमचं आरोग्य चांगलं असतं. आणि या पेशी आपल्याला बऱ्याच वेळा काय म्हणते, इनऍक्टिव्ह राहतात. त्यांना जे नेमून दिलेलं असतं त्या काम करत नाहीत. आळशी माणसं कसं काम करत नाहीत, तर तसं तर त्या सकाळी एक संध्याकाळी एक ही जर टॅबलेट गेली, तर आपण कसं झोपलेल्या माणसाला उठवतो पण उठवून हलवून, तर ह्या पेशी ऍक्टिव्हेट होतात. मग तुमचं आरोग्य चांगलं राहतं आणि तुमचं वजन पण कमी होतं किंवा सगळीकडे त्या ठिकाणी उपयोगी पडतं. नेक्स्ट बघा, सेल्युलोज टॅबलेट. आता आपल्याला वजन कमी करत असताना वेट मॅनेजमेंटचे प्रोडक्ट मी तुम्हाला सांगालोय ना, तर इथं वजन कमी करत असताना बघा सेल्युलोज टॅबलेट, त्या टॅबलेट फॉर्म मध्ये आपल्याला येतं. तर सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक जर आपण घेतलं, तर कसं होतं, वजन कमी करत असताना आपल्याला असं फोपसेपणा असतो बघा, इंचीस कमी होतात की नाही, तर आपल्या पेशी लेवलला काय असतं, एक्स्ट्रा फ्लुइड असतं, नको असलेलं. लक्षात आलं. आणि तर ते आपण फुगा कसा असं पिन मारतो आणि फुगा फुटतो की नाही, तर हे पेशी लेवलला तर ते एक्स्ट्रा सेल्युलर लेवलला ते नको असलेला पाण्याचा अंश असतो, तर तो पंक्चर केलं जातं. लक्षात आलं. तर ते ह्या टॅबलेटचं काम असतं. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, पोटॅशियम आहे. लक्षात आलं. त्याच्यामध्ये डायुरेटिक प्रॉपर्टी असते, डायुरेटिक प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असते आणि त्याच्यामुळे युरिन वाटे काय होतं, ते नको असलेलं एक्स्ट्रा फ्लुइड जे असतं तर त्या पेशी लेवलचं कमी होतं आणि मग तुम्हाला कपडे वगैरे फिटिंगला येतात बघा, इंचीस लॉस कमी झाल्यामुळं. तर ज्यांना इंचीस जादा असतात ना, तर त्यांना आम्ही ते गरजेनुसार त्या ठिकाणी ते सजेस्ट करत असतो. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी 3 गोळ्या त्या ठिकाणी घ्यायच्या असतात. नेक्स्ट बघा, आपल्याला आता हे जे आहे की नाही, हे बघा हर्बल कंट्रोल टॅबलेट. आता वजन कमी करत असताना की नाही, बरेच वेळा काय होत असतं की एका टप्प्याला आल्यानंतर आपल्याला काय होतं, वजन आपलं हलत नाही. वजन तुम्हाला कमी करायचं असेल, वजन वाढवायचं जरी असेल, कमी करा अगर वाढवा, ही टॅबलेट हर्बल कंट्रोल, तर ही दोन्हीकडे सुद्धा उपयोगी पडते. फक्त हे गायडन्स खाली घेणं आवश्यक असतं. तर तुमचं कसं असतंय, वजन कमी करताना किंवा वजन वाढवत असताना आपलं मेटाबॉलिझम लो असतं, चयापचय, मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय. तर ते जर व्यवस्थित असेल की नाही, आपण खातो पितो, ते पचवायचं, रक्तात रूपांतर करायचं, ऍब्सॉर्ब व्हायला पाहिजे, ऊर्जा तयार होते, एटीपी ऊर्जा. मग हे त्याच्यामध्ये काहीतरी नको असलेले घटक तयार होतात, ते शरीराच्या बाहेर टाकायचं. ही सगळी जी प्रोसेस आहे की नाही, तर त्याला म्हणतात मेटाबॉलिझम. आणि हे ॲव्हरेज लोकांचं मेटाबॉलिझम कमी असतं. एक तर तुमचं वजन वाढतं किंवा तुमचं वजन कमी होतं, म्हणजे कमी करायला पाहिजे किंवा वाढवायचं असेल, दोन्ही ठिकाणी ह्या टॅबलेटचा उपयोग झालेला त्या ठिकाणी दिसून येईल. त्याच्यामध्ये सुद्धा पॉलिफेनॉल्स असतात, ग्रीन टी, ब्लॅक टी वगैरे, त्यातले ऑलॉंग टी, त्याच्यामधनं ते जे पॉलिफेनॉल्स असतात ते काढलेले आहेत. अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं तुमचं. त्याच्यामध्ये कॅफेन पण आहे. त्याच्यामध्ये तुमचं काय होतं, थर्मोजेनिक एनर्जी क्रिएट होते. ही थर्मोजेनिक एनर्जी क्रिएट तुम्हाला एक्सरसाइज करत असताना पण लागत असते आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं. लक्षात आलं.
आणि ते बूस्ट झाल्यामुळं आपलं खाल्लेलं जास्त की नाही ते एनर्जीमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे की ना की चरबीमध्ये. तर ती जी प्रोसेस असते, तर ही टॅबलेट आपण सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, 3 गोळ्या आपण त्या ठिकाणी घेतल्या. फक्त गायडन्स खाली घ्यायचे असते. बरेच वेळा वजन कमी करत असताना एका टप्प्याला आल्यानंतर प्लॅटो येतो. लक्षात आलं, तुमचं वजन काही फरकच पडत नाही, किती जरी तुम्ही एफर्ट्स टाकला तरी ते तर इथं सुद्धा तुम्हाला या हर्बल कंट्रोल टॅबलेटचा उपयोग झालेला दिसून येईल. फक्त गायडन्स त्या ठिकाणी महत्वाचा असतो. नेक्स्ट. येस, टार्गेटेड न्यूट्रिशन. आता व्हॉट इज दिस टार्गेटेड न्यूट्रिशन? आता बघा, डॉक्टर आपल्याला काही स्पेसिफिक काही कॅल्शियम कमी पडलं तर कॅल्शियम देतात की नाही, तर हे सगळे न्यूट्रिशन आहे. मग टार्गेटेड न्यूट्रिशन आपल्याला रिझल्ट काढत असताना लक्षात आलं तर ते काय कमी पडतात, तर ते आपण त्या ठिकाणी बघू. टार्गेटेड म्हणजे स्पेसिफिक असतात ते. मग अशी दाखवलं ते आता सगळे ते फूड मील रिप्लेसमेंट होते. नेक्स्ट घ्या सर. डायजेस्टिव्ह हेल्थ. पोट बिघडले की आरोग्य बिघडते आणि सगळे आरोग्य चालू होतात ते पोटातूनच चालूच होतात. लक्षात आलं, सगळं पोटातच सगळं जातं. खातात ते पोटात जातं की नाही. आणि बघा आपण काय करत असतो माहितीये काय, जो अन्याय करतो की नाही तो पोटावरतीच करतो. सगळं जातं पोटामध्ये आणि जो अन्याय आणि बॉडी आपली सगळं सहन करत असते बघा. तर हे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कंपनी काय दाखवते बघू. तर पहिलं काय येणार आहे आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये, तर ॲलो कॅप्सूल. लक्षात आलं. आता हे ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स, ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स हे पावडर फॉर्म मध्ये पण येतं आणि लिक्विड ह्याच्यामध्ये टॅबलेट फॉर्म मध्ये पण येतं. दोन्ही फॉर्मेट मध्ये, टॅबलेट मध्ये असू दे किंवा पावडर फॉर्म मध्ये असू दे, त्याची ऍक्शन एकच आहे. तर आपल्याला कसं असते, फायबर तंतुमय पदार्थ जेवढे आपण घेतले पाहिजे, किती घ्यायला पाहिजे, 25 ते 40 ग्रॅम. लक्षात आलं काय, तेवढं आपण फायबर खातच नाही. मग लॅक ऑफ फायबर डिफिशियन्सी आपलं आरोग्य बिघडत असतं. आणि हे जर फायबर आपल्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ एक एक गोळी किंवा एक स्कूप जर तुम्ही सकाळी एक, संध्याकाळी एक पावडर फॉर्म मधलं जर घेतलं, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथं फायबर, सोल्युबल फायबर, इनसोल्युबल फायबर हे तुम्हाला त्या ठिकाणी जातात. तुमचं कोलेस्ट्रॉल कमी, मग हे बघा, कोलेस्ट्रॉल कमी करणं, तुमच्या रक्तातली साखर कमी करायचं. लक्षात आलं. मग हे कोणत्या प्रकारचं औषध आहे काय, नाही आहे, लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारचं औषध नाही आहे. मग ही प्रोसेस आहे. हे फायबर ज्यावेळी तुमच्या पोटात जातं का नाही, तर ते तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लीन करायची प्रोसेस असते. आपल्याला संडासला वगैरे साफ होत नाही बघा, कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असतो. लक्षात आलं. तर तिथं सगळीकडे फायबरचा रोल असतो. तर तिथं तुम्हाला जे आपण काय खातो पितो ते ऍब्सॉर्ब व्हायला पाहिजे. तर तिथे सुद्धा तुमचे चांगले बॅक्टेरिया वाढायचे असतील, तुमची इम्युनिटी वाढवायची असेल, तुमचे जे बॅक्टेरिया असतात तर त्याचं खाद्य आहे फायबर. आणि मग तेवढं आपण फायबर खात नसतो. तुमचं आपल्याला खाताना बघा पोट भरलेलं समाधानच होत नाही, आपण अजून खात राहतो. तर तिथे सुद्धा या फायबरचा रोल असतो. आणि हे जर फायबर आपल्याला वेल बॅलन्स मध्ये गेलं तर तुमचं काय होतं, आरोग्य त्या ठिकाणी चांगलं असतं. सकाळ, दुपार, संध्याकाळ एक एक गोळी किंवा एक स्कूप सकाळी शेक जे आपण पितो त्याच्यातनं, पाण्यातनं सुद्धा घेऊ शकतो. 240 ml पाण्यातनं सुद्धा घेऊ शकतो. जेवढं तुमचं फायबर इनटेक ज्यादा, तेवढं तुमचं आरोग्य चांगलं, तेवढी तुमची इम्युनिटी राहते, तेवढं तुमचा वेट लॉस लवकर होतो. फायबरचा फार मोठा रोल असतो. या आमच्या वेट लॉस मॅरेथॉन चालू आहे ना, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हा. वेट लॉस मॅरेथॉन मध्ये कसं वजन कमी होतं, फास्ट वजन कमी होतं. नेक्स्ट. हे टॅबलेट फॉर्म मध्ये असतं आणि लिक्विड फॉर्मेट, पावडर फॉर्म मध्ये पण असतं. आता बघा ॲलो प्लस. आता मूर्ती लहान कीर्ती महान, ॲलो कॅप्सूल. आता बघा हे जगात कितीतरी प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या ॲलोवेरा आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला खायचे फार कमी त्याच्यामध्ये आहे. तर ह्या ॲलोवेरा कॅप्सूल, आता परत कॅप्सूल, परत हे औषध वगैरे काही नाही आहे, परत फूड फॉर्मेट मध्ये येतं. आता तुमचं डायजेशन जे आहे की नाही, तर ते स्मूथली झालं पाहिजे. पचनाच्या बरेच प्रॉब्लेम असतात. तर ते पचन चांगल्या प्रकारे होण्यासाठी, तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी, बाउल फंक्शन, लक्षात आलं, म्हणजे तुमची पेरिस्टाल्टिक मुवमेंट वगैरे असते, बाउल फंक्शन ते कमी पडत असतं. ते पचन कमी झाल्यामुळे असतं. त्यामुळे तुम्हाला हे सकाळी उपाशीपोटी 2 कॅप्सूल किंवा सकाळच्या शेक नंतर, दुपारच्या जेवणानंतर गायडन्स खाली तुम्ही हे जर घेतला तर तुम्हाला चांगलं पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. हे सगळं आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम बघायला लागलोय ना, तर हे कॅप्सूल फॉर्मॅट मध्ये पण आहे आणि लिक्विड फॉर्मॅट मध्ये येतं. डायजेशन व्यवस्थित होतं. नेक्स्ट. बघा ते पुढे आता तुम्हाला लिक्विड फॉर्मॅट मध्ये सुद्धा येईल. लिक्विड फॉर्मॅट मध्ये जे असतं की नाही, तर त्याच्यामध्ये ते फक्त आपण 1.5 टोपण घ्यायचं असतं. ॲलो कॉन्सन्ट्रेट लिक्विड फॉर्मॅट मध्ये येतं. 1.5 टोपण सकाळी संध्याकाळी साध्या पाण्यातनं घ्यायचं असतं. गार पाणी आपण घेतो ना त्याच्यातनं, तर त्याच्यामध्ये घेतलं तर ते फक्त फॉर्मॅट वेगळा आहे, ऍक्शन तीच आहे. नेक्स्ट.
सिम्पली प्रोबायोटिक, याचीच मी वाट बघत होतो. मस्त. कुणाकुणाला जोरदार खरोखर क्लॅपिंग करा, खरोखर करा. कुणाकुणाला इम्युनिटी पाहिजे, रोगप्रतिकारक शक्ती, कुणाकुणाला डायबिटीस मुक्त व्हायचा आहे, कुणाकुणाला औषध मुक्त व्हायचं आहे. मग हे कोणत्या प्रकारचं औषध आहे काय? नाही आहे. तुमची इम्युनिटी, तुम्हाला वजन कमी करायचं असू दे, तुम्हाला रोगमुक्त व्हायचं असू दे, लक्षात आलं, तर आपली इम्युनिटी चांगली आवश्यक असते. मग हे 2 बिलियन बॅक्टेरिया, 2 बिलियन बॅक्टेरिया, एक सॅचेट 30 सॅचेटचा एक बॉक्स असतो. एक सॅचेट जर तुम्ही रोज घेतला, पाण्यातनं घ्या, ॲपरेश मधनं घ्या, शेक मधनं घ्या, असंच तोंडात टाका, वरनं पाणी प्या, कसंही घ्या, एक सॅचेट जर तुम्ही दिवसभरात घेतला, कधीही घ्या, 2 बिलियन बॅक्टेरिया. आपल्या शरीरामध्ये जेवढ्या पेशी आहेत त्याच्या 10 पट बॅक्टेरिया आहेत. 100 पेशी असतील तर 1000 बॅक्टेरिया आहेत. आणि जेवढ्या बॅक्टेरियांची संख्या जादा आणि ते जेवढे स्ट्रॉंग असतील तेवढं तुमचा हेल्दी वेट लॉस होणार आहे, तेवढं तुमच्या रक्तातली साखर कमी होणार आहे, तेवढं तुम्ही डायबिटीस मुक्त होणार आहे आणि हेल्दी वेट लॉस सुद्धा करणार आहे. म्हणजे सगळीकडं 0 कॅलरीज, त्याच्यामध्ये कोणतेही कॅलरीज नाही आहेत, साखर नाही, त्याच्यामध्ये शुगर नाही, कलर नाही, फ्लेवर नाही, काही नाही. लक्षात आलं? अरे तुमचं कार्बोहायड्रेट, प्रोटीन, डायजेशन जे असतं की नाही, तर ते अजून चांगल्या प्रकारे होतं आणि तुमचे चांगले बॅक्टेरियांची संख्या वाढते. आणि जेवढे बॅक्टेरियांची संख्या वाढलेली असेल तेवढं तुमचं हे सगळ्या तुम्हाला फायदे त्या ठिकाणी झालेले दिसून येतील. आता याच्यासोबत तुम्हाला फायबर इंटेक आवश्यक असतं. 2 बिलियन बॅक्टेरिया गेले पण फायबर नसेल तर मग तिकडे फायबर मगाशी दाखवलं ना, तर त्याचा पण रोल असतो. हे बॅक्टेरिया स्ट्रॉंग कशामुळे होतात? आपण हे कोशिंबीर, सॅलेड, पालेभाजी वगैरे खातो की नाही, तर हे त्याच्यासाठी असतं. हे बॅक्टेरिया स्ट्रॉंग झाले पाहिजेत. तर ते जर वीक असतील आणि आपलं आरोग्य बिघडण्याचं मोठं कारण एकतर बॅक्टेरियांची संख्या कमी असते. आपण अँटीबायोटिक वगैरे औषधं घेतो बघा, गरज असेल तर घ्या, पण हे फास्ट फूड, जंक फूड, तळलेले साखरेचे पदार्थ खातो, तुमचे चांगले बॅक्टेरियांची संख्या कमी होते आणि आरोग्य बिघडायला लागले का? तर हे नको असलेले फास्ट फूड, जंक फूड, लक्षात आलं, आपण ते खातो, तुमचे चांगले बॅक्टेरिया कमी होतात. मग हे 2 बिलियन बॅक्टेरिया जर तुमचे रोज गेले तर तुमची इम्युनिटी, वजन कमी होणे, रक्तातली साखर कमी, वजन कमी करणं अतिशय सोपं आहे. तर हे जे आहे की नाही सिम्पली प्रोबायोटिक, वजन कमी करताना आपण ऍडिशनल ज्यादा मुळातच जास्त वजन आहे तर त्यांना सजेस्ट करतो. तुमचा डायबिटीज आहे तर त्यांना साखर कमी करा, पण तुमचे शॉर्ट चेन फॅटी ऍसिड तयार होतात, ते जेवढे तयार होतील ते तुमची साखर कमी करणार आहे. साखर रक्तातली वाढली तेच तुमचे काय करणार असते? वजन वाढवणार असते. सायंटिफिक नॉलेज तुम्हाला मिळणार आहे. कोण कोण नुसतं ऐकायला लागलाय बघा, स्वतःची फॅमिलीमध्ये या, सायंटिफिक नॉलेज मिळेल. आणि तुम्हाला कोणाकोणाला परत एकदा सांगतो औषध मुक्त व्हायचं आहे, कोणाकोणाला डायबिटीज काम करायचं, कोणाकोणाला आपल्याला आरोग्यावर काम करायचं आहे, सगळीकडे तुम्हाला प्रोबायोटिक उपयोग झालेलं दिसून येईल. नेक्स्ट, हार्ट हेल्थ दिले का कुणाला बघा? मी दिले, माझ्या भारतीला दिले. हार्ट धडधड आले का बघा? एका मिनिटाला किती स्ट्रोक पडतात बघा, एका मिनिटाला तुमच्या नाडीचे ठोके किती पडतात बघा. बघा हार्ट हेल्थ मध्ये कंपनी काय दाखवते बघू. सगळ्यांना पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत हार्ट धडधडत असते. बघू काय येते पहिला आपल्याला हार्ट हेल्थ मध्ये. हर्बल लाईफलाईन कॅप्सूल, फॅटला घाबरायचं कारण नाही, ओमेगा 3 कॅप्सूल, लक्षात आलं. DHA आणि EPA, ते ओमेगा 3 फॅटी ऍसिड, सकाळी एक संध्याकाळी एक जर आपण एक कॅप्सूल फॉर्मॅट मध्ये येतं, हे जर आपण घेतलं तर वेल बॅलन्स मध्ये आपल्याला ओमेगा 3 जातं. बिलकुल फॅटला घाबरायचं कारण नाही. आपण तळलेले जे आहे की नाही ते नको असलेले सगळे फॅट घेत असतो, तर इथं तुम्हाला तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, इन्फ्लमेशन, लक्षात आलं, तर ते कमी करण्यासाठी लुईस इग्नारो डॉक्टर, नोबेल पारितोषिक विजेते, त्यांच्यावर त्यांची साईन आहे. म्हणजे मगाशी मी सांगितलं ना कुणी तयार केलं, शंका घ्यायची काय त्या ठिकाणी आवश्यकता नाही आहे. टोटल तुमच्या ब्रेनला, आपल्याला बघा हे ओमेगा 3 तुम्हाला तुमच्या ब्रेन, आपला मेंदू 67% हा फॅट पासून तयार झालेला आहे. लक्षात आलं. तुमचे सगळे सांधे मुवमेंट असते की नाही, तिथे सुद्धा तुम्हाला ओमेगा 3 ची गरज असते. हृदयासाठी आवश्यकता असते. मग कुणाकुणाला आपल्या ब्रेन चांगलं ठेवायला पाहिजे, साठी बुद्धी नाटी नको आहे, जॉईंट काठी टेकत चालायचं आहे काय, सगळीकडे हृदयाचं पण आपलं आरोग्य चांगलं पाहिजे, टोटल फिटनेस जर पाहिजे असेल तर ओमेगा 3 कमी कधी पडून चालणार नाही. सकाळी एक संध्याकाळी एक कॅप्सूल घेतली की तुम्हाला छान प्रकारे ओमेगा 3 त्या ठिकाणी मिळतं. नेक्स्ट बघा नाईट वर्क. बघा अटॅक वगैरे येतात की नाही आपल्याला, ऍव्हरेज लोकांना जे अटॅक येतात तर ते पहाटेच्या वेळीमध्ये येत असतात. आता दोन्ही बघा, दोन्हीची एकत्रित माहिती सांगतो. बीटा हार्ट, लक्षात आलं, नाईट वर्क आणि बीटा हार्ट. तर आपल्याला नायट्रिक ऑक्साईड कमी होत असतं आपल्या शरीरामध्ये. जेवढं नायट्रिक ऑक्साईड एक गॅस आहे तर तो जेवढं कमी राहील की नाही तेवढं आपल्या ब्लड वेसल्स या त्याचं इनर डायमीटर कमी होत असतं. L-आर्जिनायनिन वगैरे त्याच्यामध्ये असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमचं नायट्रिक ऑक्साईड वाढतं. आणि नायट्रिक ऑक्साईडची लेवल, एक स्कूप असतं, पावडर फॉर्म मध्ये आहे नाईट वर्क, तुम्ही केव्हाही घेऊ शकता ते. आणि एक स्कूप जर आपण घेतलो
तर तुमचं नायट्रिक ऑक्साईडची लेवल वाढते, तुमच्या रक्तवाहिन्याचं इनर डायमीटर जे असतं तर ते व्यवस्थित राहतं, रक्तवाहिन्या लवचिक राहतात, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, सी आहे, फोलिक ऍसिड त्याच्यामध्ये आहे, व्हिटॅमिन सी आणि ई फोलिक ऍसिड हे त्याच्यामध्ये आहेत, आणि व्हिटॅमिन सी ई वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट. त्या कॉम्बिनेशन सोयीत जर गेलं तर ते नायट्रिक ऑक्साईड बूस्ट होण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये रिसर्च आहे. याच्यामध्ये सुद्धा लुईस इग्नारो डॉक्टर जे आहेत तर त्यांना याच्यासाठी याच प्रोडक्टसाठी त्यांनी पहिल्यांदा शोधून काढलं की नायट्रिक ऑक्साईडचं हे कमी होतं म्हणून आपल्याला अटॅक येतात वगैरे, आणि म्हणून त्यांना जे नोबेल पारितोषिक मिळालं तर त्या ह्याच्यासाठीच नायट्रिक ऑक्साईड. आणि असे नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टरांचं ब्रेन याच्यामध्ये आहे. इकडे उजव्या बाजूला दाखवलंय बघा बीटा हार्ट, त्याच्यामध्ये बीटा ग्लुकेन एक ग्लुकेन त्याच्यामध्ये तो याचा प्रकार आहे, फायबरचा प्रकार आहे, आणि ते त्याच्यामध्ये काय होतं त्याच्यामुळे तुमचं हृदयाचं जे फंक्शन असतं तर ते बीटा ग्लुकेनचा रोल असतो. तर त्याच्यामुळे तुमचं हृदयाचं एक सॅचेट फॉर्म मध्ये येतं, पाण्यात टाकून घ्यायचं असतं, तुम्ही केव्हाही ते त्या ठिकाणी घेऊ शकता. तर हे दोन्ही प्रोडक्ट तुमचं हृदय जेवढं शेवटी बघा तुमचं शेवटपर्यंत त्या हृदयाने जर स्ट्रॉंगली काम करायचं असेल तर हे दोन्ही प्रोडक्ट आपल्याला त्या ठिकाणी उपयोगी पडतात. नेक्स्ट, बोन हेल्थ. चला कॅल्शियम डिफिशियन्सी बघू पटपट जाऊ जर आपण, आपल्याला काही रिझल्ट पण बघायचे. मस्त रिझल्ट काढलेत लोकांनी आमच्या इथं शतायशी फॅमिलीमध्ये आल्यानंतर कशी मेडिसिन फ्री झालेत, कशी वजन कमी केलेत ते तुम्हाला इथं नंतर सांगणार आहेत. बघा कॅल्शियम टॅबलेट, बघा नुसते कॅल्शियमच्या गोळ्या खाऊन तुमचं हाडं बळकट होणार आहेत काय, तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी पाहिजे, त्याच्यामध्ये मॅग्नेशियमचा रोल असतो. लक्षात आलं तुम्हाला. रोज एक टॅबलेट किंवा गरजेनुसार 2 पण आपण घेऊ शकतो. वयाच्या 30 वर्षानंतर तुमचं कॅल्शियम कमीच होत असतं. जेवढं तुम्ही साखर इंटेक कराल, टेबल शुगर, साखर ही कॅल्शियम चोर आहे, लक्षात आलं. त्यामुळे ते परत साखर कमी होत असते, आणि जेवढं तुम्ही साखर खाणार तेवढं कॅल्शियम कमी वयाप्रमाणे पण कमी होत असतं. तर याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम जेवढं कमी तेवढं बोन डेन्सिटी कमी राहते, आणि हाडं जर बळकट नसतील तर आपला कसं हाडाचा सापळा जो आहे तर ती वीक राहतात, आपल्याला स्ट्रेंथ राहत नाही. तर हे वेल बॅलन्स मध्ये तुम्हाला कॅल्शियम मिळतं, व्हिटॅमिन डी, आणि त्याच्यामध्ये मॅग्नेशियमचा पण रोल असतो. मसल्स तुमचे आकुंचन प्रसरण होत असताना कॅल्शियमचा रोल असतो. इकडे बघा जॉईंट सपोर्ट, लक्षात आलं. तर आपल्याला वय वाढेल तसं आपले सांधे जे असतात की नाही तर ते घासत असतात एकमेकाला, गुडघे वगैरे बघा, तर तिथं काय असतं ते तिथलं कार्टिलेज कमी होतं, आणि ते वयाप्रमाणे होणारच असतं. आणि जर वजन जर तुमचं जास्त असेल तर त्याच्यामुळे ते कार्टिलेज लवकर काय होतं झिजत असतं, आणि मग गुडघे दुखी. बघा काठी टेकत कोणाकोणाला चालायचं आहे, आजीबाई सारखं. आपल्या शतायची फॅमिलीचं ब्रीदवाक्य काय, विना काठी विना लाठी विदाऊट मेडिसिन 100 वर्ष. कोणाकोणाला जगायचं आहे, पक्की गॅरंटी देतो. शतायची फॅमिलीमध्ये या, शतायची फॅमिलीच्या गायडन्स मध्ये काम करा. नाही तुम्ही औषध मुक्त झाला तर विचारा, नाही वजन परफेक्ट हेल्दी वेट लॉस तुमचा होईल, आणि मस्त तुमचं माझ्यासारखं आरोग्य कोणाकोणाला पाहिजे, वेलकम टू शतायशी फॅमिली. तर हे जॉईंट सपोर्ट जे आहे की नाही तर ग्लुकोसमाइन हायड्रोक्लोराइड त्याच्यातला मेन इन्ग्रेडियंट आहे. आम्ही औषधाच्या रूपाने केमिकल फॉर्मॅट मध्ये सुद्धा विकायचो ग्लुकोसमाइन हायड्रोक्लोराइड. त्याच्यामुळे तुमचं कार्टिलेज व्यवस्थित होतं, आपल्या सांध्यांच्या मध्ये असतं की नाही, आणि मग सांधेदुखी वगैरे असतं, मग हे सांधेदुखीचं औषध आहे काय नाही आहे. परत सांगतो हे न्यूट्रिशन आहे. मग सकाळी एक संध्याकाळी एक गोळी, मला काही प्रॉब्लेम नाही तरी सुद्धा आम्ही 2 गोळ्या घेतो, मला काय काठी टेकत चालायचं नाही आहे. तर हे जॉईंट सपोर्ट त्याच्यासाठी आहे. नेक्स्ट बघा चिल्ड्रन्स न्यूट्रिशन, लहान मुलांचा पण कंपनीने विचार केलाय. मुलांना काय काय देत आहे बघा दुधामध्ये, डायनोशेक द्यायला चालू करा, तुमच्या मुलांची इम्युनिटी चांगली राहील. नेक्स्ट जाऊ दे, जो बीबी से करे प्यार वो बच्चों, प्रेस्टीज से कैसे करे इनकार, जो बच्चों से करे प्यार वो कैसे करे डायनोशेक से इनकार. मुलांच्या वाढीसाठी 12 वर्षाच्या आतल्या, 2 वर्षापासून 12 वर्षाच्या मुलांपर्यंत दुधातून द्या, पाण्यातून द्या. रोज जर तुम्ही 2 वेळा जर मुलांना दिला ना तर तुमच्या मुलांची इम्युनिटी वाढेल, त्यांचा आयक्यू ग्रोथ चांगली. मुलांच्या अँगलने बघा 17 प्रकारची विटॅमिन्स आणि मिनरल्स मुलांच्या अँगलने त्याच्यामध्ये डिझाईन केले. अँटीऑक्सिडंट परत प्रॉपर्टी आली बघा, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी. मुलांची सुद्धा वाढ होत असताना पेशी लेवलचा कचरा बाहेर काढायचं, त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन वगैरे आहे. मुलांच्या अँगलने ते डिझाईन केलेलं आहे. आपण दुधातनं पण देऊ शकतो, पाण्यातनं पण देऊ शकतो. हे जर मुलांना तुम्ही दिला, मुलं वरचेवर जे आजारी पडतात किंवा काय तर त्यांची इम्युनिटी वाढेल, आणि त्यांची ग्रोथ पण चांगली त्या ठिकाणी झालेली दिसून येते. नेक्स्ट, म्हणजे 2 फ्लेवर मध्ये आहेत, डच चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी. मुलांना आवडणारे फ्लेवर आहेत, म्हणजे चवीचा पण त्या ठिकाणी विचार केलेला आहे. नेक्स्ट, एनर्जी ड्रिंक मस्त. कोणाकोणाला एनर्जी पाहिजे, सकाळी जेवढी एनर्जी असते तेवढीच मस्त संध्याकाळपर्यंत पाहिजे. बघू आता एनर्जी ड्रिंक मध्ये बघा फ्रेश एनर्जी ड्रिंक,
आता ह्याच्यामध्ये सुद्धा नेक्स्ट जाऊ दे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय बघा, परत बघा अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी, एनर्जी बूस्ट होते, ऑक्सिजन बूस्ट होतो. आपल्याला कसं असतंय, आपण चहा कॉफी पितो की नाही, तर तुम्हाला चहा कॉफी मध्ये जेवढं साखर घालता, दूध घालता, 80 ते 100 कॅलरीज जातात एका कपामधून. एका वेळी जेव्हा तुम्ही घेता 1 ग्रॅम घेता, फक्त 3.5 कॅलरीज जातात. ॲप्रेस चालू केलं की तुमचं वजन कमी करायला चालू झालं का, तर चहा कॉफी आपोआप सुटतं. आम्ही कुणाला चहा कॉफी सोडायला सांगत नाही. तर याच्यामध्ये काय होतं, पॉलिफेनॉल्स आहेत आणि ते पॉलिफेनॉल्स काय होतं, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे. परत अँटीऑक्सिडंट बघा, पेशी लेवलचा कचरा, फ्री रॅडिकल स्वच्छ करायचं काम, युरिन वाटे 3 वेळा, सकाळी एकदा, 11च्या दरम्यान एकदा आणि 3:30-4 वाजता एकदा घेतला की पेशी लेवलचा कचरा सगळा युरिन वाटे बाहेर पडत असतो, ऑक्सिजन बूस्ट होतं. अनायासी आम्ही तुम्हाला पाणी प्या सांगत असतो ना, हे पाण्यातनंच घ्यायचं असतं. थंड घ्या, गरम घ्या, तुमच्या सवडीप्रमाणे, तुमच्या आवडीप्रमाणे कसंही घेऊ शकता, सीझन प्रमाणे. पोटात जाण्याशी मतलब आहे. लक्षात आलं. तर आपण एक्सरसाइजच्या आधी जरी घेतलं तरी तिथं तुम्हाला चांगला एक्सरसाइज पण तुम्ही त्या ठिकाणी एनर्जेटिक करू शकता. तर हे एनर्जी ड्रिंक एनर्जी देण्यासाठी आहे आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे. तिथं सुद्धा चवीचा विचार केलाय. नेक्स्ट त्याच्यामध्ये सुद्धा इलायची फ्लेवर आहे, लेमन फ्लेवर आहे, जिंजर आहे, तुलसी आहे, काश्मीरी कावा आहे, पीच आहे. म्हणजे कंपनीनं तिथं जिभेचा पण विचार त्या ठिकाणी केलेला आहे. गरम घ्या, गार घ्या, कसंही तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. नेक्स्ट. येस, इथं आपल्याला बघा लिपटॉप. आपल्याला काम करत असताना बघा, ह्याच्यात सुद्धा मस्त त्याचं पण हे प्रोडक्ट आहे. ह्याच्यामध्ये आपण वॉटरमेलन जे आहे की नाही, कलिंगडाच्या फ्लेवरचं असतं, लाल कलर मध्ये येतं. एक सॅचेट जर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन देऊन एकाग्रतेने काम करायचं आहे, डिस्ट्रॅक्शन असतात बघा, एकाग्रतेने आपण कामच करू शकत नाही. लक्षात आलं. तर ते तुमची मनाची एकाग्रता, काम करण्याची एकाग्रता वाढवायच्या अँगलनं. लक्षात आलं. एक सॅचेट रेग्युलर पाण्यातनं घ्यायचं, तर तुम्हाला फोकस देऊन ज्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे, म्हणजे तुमचं मन इकडे तिकडे डिस्ट्रॅक्ट होणार नाही. तर त्याच्यासाठी जर आपण हे काम करायचं त्यावेळी जर असेल, आता फोकस देऊन ड्रायव्हिंग करायचं आहे, एखादं तुम्हाला काहीतरी एक काम वेगळ्या पद्धतीने करायचं आहे, तर तिथं करत असताना की नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा कॅफेन वगैरे असतं, पण ते उपयोगी असं असतं. B6, B12 वगैरे व्हिटॅमिन सी आहेत. लक्षात आलं. तर ते त्याच्यामध्ये बुराना सीड पासून ते त्या ठिकाणी ते काढलेलं कॅफेन वगैरे. लक्षात आलं. तर हे लिपटॉप पाण्यातनं घ्यायचं असतं, सॅचेट फॉर्मॅट मध्ये असतं. नेक्स्ट. येस. हा, इथं आपल्याला बघा ऑक्युलर डिफेन्स. आपण आता किती स्क्रीन फेस करतो बघा, लॅपटॉप समोर किती असतो. हे IT क्षेत्रातले आता बघा, सारखं लॅपटॉपच्या समोरच ते असतात. आपण मोबाईल किती बघतो बघा, मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप याच्या समोर आपण किती वेळ असतो बघा. आणि त्याचे जे ब्ल्यू रेज असतात, त्याच्यामुळे आपल्याला डोळ्यावरती, त्या तुमच्या याच्यावरती विपरीत परिणाम होत असतो. तर हे ऑक्युलर डिफेन्स, हे त्याचे जे साईड इफेक्ट होतात, स्क्रीन फेस करतो, तर त्याचं काउंटर बॅलन्स होण्यासाठी. लक्षात आलं. तर ही एक कॅप्सूल. आता मला कोणताही प्रॉब्लेम नाही, मी सुद्धा आता एवढं हे बघत नाही टीव्ही वगैरे, माझ्याकडे टीव्ही नाहीच आहे. लक्षात आलं. पण हे तुम्ही टाळू शकत नाही. तर ते त्याचे जे ब्ल्यू रेजचे आपल्याला जे साईड इफेक्ट होतात, तर ते काउंटर बॅलन्स होण्यासाठी एक कॅप्सूल जर आपण घेतली, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रॉब्लेम झाल्यानंतर नाही, आपण स्क्रीन फेस करणं टाळू शकत नाही. सगळ्यांनी जर एक कॅप्सूल घेतली, तर त्याच्यापासून जे साईड इफेक्ट होणार आहेत, तर ते त्या ठिकाणी कमी होतात. नेक्स्ट. एक कॅप्सूल रोज घ्यायची असते, 30ची डबी असते. स्किन न्यूट्रिशन. कोण कोण जात आहे ब्युटी पार्लरला, कोण कोण जात आहे, हे घ्यायला चालू करा. मस्त, मी रोज घेतो. माझी स्किन दिसते छान स्किन. तर स्किनचा आपल्या कसं असतंय, कोलेजन प्रोटीन असतं. दरवर्षी 1% कोलेजन प्रोटीन कमी होत असतं. बघा, वय झालेल्या लोकांची स्किन लूज पडते, रिंकल्स असतात, सुरकुत्या पडतात. कुणाकुणाला सुरकुत्या पाहिजे, कुणाकुणाला त्वचा लूज पडायला पाहिजे. नको असेल, एक सॅचेट ऑरेंज फ्लेवर मध्ये येतं, 30चा बॉक्स असतो. एक सॅचेट रेग्युलर पाण्यातनं घ्यायचं, कधी पण घ्या. तुम्हाला वेल बॅलन्स मध्ये तुम्हाला कोलेजन एक प्रोटीनचा प्रकार आहे, ते तुम्हाला सगळीकडे उपयोगी असतं. मग हे स्किनच्या अँगलनं, स्किन म्हणजे फक्त चेहऱ्याची नाही, तुमच्या संपूर्ण त्वचे, आपल्या संपूर्ण अंगभर त्वचा आहे, तर त्या सगळ्या त्वचेची तुमच्या कोलेजन प्रोटीन हे व्यवस्थित राहतं. वयाप्रमाणे पण ते कमी होणार असतं. जेवढं साखरयुक्त पदार्थ खाणार, अजून डॅमेज होतं. म्हणून इथं स्वतःची फॅमिली तुम्हाला शास्त्रोक्त गाईड करेल आणि त्या गायडन्स खाली जर तुम्ही काम केला, मस्त तुम्हाला महिला मंडळ, काही ब्युटी पार्लरला जायची तुम्हाला आवश्यकता नाही. नेक्स्ट. बघा, हे ते कोलेजन प्रोटीन आहे, तेच. नेक्स्ट जाऊ दे. बघा, आता हे सगळे व्हॉट आवर प्रोडक्ट्स डू, आपल्याला हे प्रोडक्ट काय काम करतात, एवढे फायदे सगळे कुणाकुणाला पाहिजेत. पक्की गॅरंटी. तुम्हाला मगाशी पहिल्यांदा पण दाखवलं, डिटॉक्सिफिकेशन, क्लिन्झिंग प्रोसेस,
स्वच्छतेचं काम, कचरा बाहेर काढायचं काम, हे सगळे प्रोडक्ट हे जर न्यूट्रिशन पोटात गेले, तुमची डेली न्यूट्रिशनची रिक्वायरमेंट डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत वेल बॅलन्स मध्ये तुम्हाला जाईल. म्हणजे त्यात विटॅमिन्स किती पाहिजेत, मिनरल्स किती पाहिजेत, कार्बोहायड्रेट, फॅट, वेल आपल्याला कॅल्क्युलेट करायची आवश्यकता नाही आहे. आणि तुम्हाला कॅलरीज पण अनावश्यक कॅलरीज सुद्धा त्यातनं जाणार नाहीत. सेल्युलर न्यूट्रिशन सांगितलं, पेशी लेवलला जे काय पाहिजे, पेशीना काय पाहिजे आहे, सेल्युलर तुम्हाला पचवायला शरीराला जास्त ताकद लागत नाही. आपण जे इतर खातो ते शरीराला आणि पचवायला आणि ताकद लागत असते. इन्क्रीज एनर्जी आणि व्हायटॅलिटी, तुमची एनर्जी वाढते. लक्षात आलं? तर ती वाढवण्यासाठी अँटी एजिंग सांगितलं, आपण वयस्कर कमीत कमी 10 वर्ष तुम्ही कमी दिसलं पाहिजे. लक्षात आलं? तर ते अँटी एजिंग प्रोसेस, तुमची इम्युनिटी बूस्ट होते. तुमची इम्युनिटी, तुमची रोगप्रतिकारक शक्ती, तुमच्या नाश्त्याच्या बदली तुमच्या जेवणाला रिप्लेसमेंट, नाश्त्याच्या रिप्लेसमेंट. आणि कुणाला वजन कमी करायचं आहे, कुणाला वजन वाढवायचं आहे, कुणाला मेंटेन ठेवायचं आहे, सगळ्या लोकांना तुम्हाला काय होणार आहे, एवढे सगळे फायदे पाहिजे. कुणाकुणाला पाहिजेत? ज्यांना पाहिजे आहेत ना, सो वेलकम टू शतायशी फॅमिली. आता आपण बघायचं आहे नेक्स्ट सेमेस्टर आपल्याला. आता बघा, आता हे बघा, हे करत असताना आणखीन बघा, हे नुसतं न्यूट्रिशन हा रोल आहे, याच्यासोबत आपल्याला काय आपली लाईफस्टाईलवर पण काम करायचं आहे. म्हणजे नुसतं न्यूट्रिशनचा 80% रोल आहे ना, तसं आपली लाईफस्टाईल पण आहे. रेग्युलर हायड्रेशन, म्हणजे जेवढं पाणी प्यायला पाहिजे तेवढं आपण पित नाही. 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी तेवढं आपण पितच नसतो. मग तेव्हा पाणी, हायड्रेशन, आपल्या शरीरामध्ये 70-75% पाणी आहे. तहान लागल्यानंतरच पाणी प्यायला पाहिजे असं नाही आहे. लक्षात आलं? तर हे वॉटर इंटेक सुद्धा व्यवस्थित होणं आवश्यक आहे. रोज तुमची रात्रीची झोप दुपारची नाही, 6 ते 8 तास झोप घेता काय रोज, आणि ती झोप गाढ पाहिजे. लक्षात आलं? गाढ झोप जर तुमची होत असेल, तुमचं वजन कमी होणार रात्री झोपेत, मसल बिल्ड होणार रात्री झोपेत, औषध मुक्त व्हायची प्रोसेस असते रात्री झोपेत. मग त्या झोपेवर किती काम करायचं आहे? लक्षात आलं? 6 ते 8 तासाची झोप, तो त्याच्याबरोबर रोल आहे. एक्सरसाइज आहे, योगाभ्यास आहे. आपल्याला गरजेनुसार आपल्याला तुमचं वयोमान त्याप्रमाणे एक्सरसाइज असू दे, योगाभ्यास असू दे, त्याचा पण रोल 20% आहे. ते पण रोज करणं आवश्यक आहे. हेल्दी ब्रेकफास्ट, तुमचा नाश्ता, तुमचं मधलं काय आपण जे खातो ते सुद्धा सगळं स्नॅक्स वगैरे असतात ते सुद्धा हेल्दी पाहिजेत. उगीच दिलं म्हणून खाल्लो असं नाही आहे. तोंडात टाकताना विचार करायला पाहिजे, ह्याच्यात मला काय मिळणार आहे, काय न्यूट्रिशन आहे, काय माझी वेळ झालेली आहे काय. लक्षात आलं? योग म्हणजे जागरूकता, हा अवेअरनेस आला पाहिजे. दिले म्हणून घेऊ नका, वेळ आहे काय, त्यातनं मला खरोखर काय न्यूट्रिशन मिळतं काय. आणि मग हे इसेन्शियल न्यूट्रिशन मध्ये जे दाखवलेत ना कंपनीचे प्रोडक्ट, हे सगळ्या लाईफस्टाईल वरती तुम्हाला काम केलं जातं. आणि मग तुम्हाला आम्ही जेवढा तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो ना, पॉझिटिव्ह थॉट्स, विचारांचा पण परिणाम आहे. तुम्ही काय विचार करता, डोकीला इथं काय खाद्य देता, त्याचा पण इम्पॅक्ट आपल्या आरोग्यावर होत असतो. पॉझिटिव्ह थिंकिंग, विचारांची शुद्धता, मनाची शुद्धता. नेक्स्ट जाऊ, लाईफस्टाईल वरती पण तेवढंच काम करणं आवश्यक आहे. नेक्स्ट सुमित सर. तर हे आपल्याला एक लाईफस्टाईलवर जर आपण काम केलं नाही तर बघा, आवर एक्सलंट प्रोडक्ट रिझल्ट बघायचं आहे. हे प्रोडक्ट इंटेक केल्यानंतर, हे न्यूट्रिशन प्रोडक्ट गेल्यानंतर, पोटात गेल्यानंतर आपल्याला कसे लोकांनी इथे मेडिसिन, आता इथे मी सगळ्यांच्या वतीने डिस्क्लेमर देतोय, ते प्रत्येक जण काय सांगत राहणार नाही. डिस्क्लेमर म्हणजे काय, इथं ते लोक त्यांच्यामध्ये काही मेडिसिन त्यांची कमी झालेली आहेत, बंद झालेली आहेत, ती कुणी केली, त्यांच्याच डॉक्टरने केलेली आहे. मग आम्ही जे देतो हे कोणत्या प्रकारचे मेडिसिन आहे काय नाही, मी पहिल्यापासून सांगतो हे सगळे न्यूट्रिशन आहे. हे न्यूट्रिशन जे 80% रोलच त्याचा आहे, तुमचं आरोग्य बिघडायचं काम आहे. तेच तर आहे न्यूट्रिशन डिफिशियन्सी. आणि मी ते पहिला सगळं तुम्हाला सांगितलं. आता गाठ मॅडमची ती व्याख्यान मला आहार चालू आहे, त्याच्यातनं मग तेच सांगायचं चालू आहे, न्यूट्रिशन डिफिशियन्सी राहते. तर हे न्यूट्रिशन पोटात गेलं आणि त्यांनी काय केलंय, सगळ्या लाईफस्टाईल वरती काम केलंय. त्यांच्या वतीने मी डिस्क्लेमर देतो. किती प्रॉब्लेम मधनं लोक बाहेर आले बघा, त्यांचं वय पण सांगतील. वजन कमी झालं, औषध मुक्त झाले. तर आता आपण या ठिकाणी रिझल्ट बघायचे आहे. पहिला जाणार आहे मी तर सुमन एडुरे त्यांच्याकडे. सुमन एडुरे ताई, तुमचा एक्सपिरियन्स पहिला. यस, जोरदार क्लॅपिंग करा त्यांच्यासाठी. यस, म्यूट काढा. सुमित सर, त्यांना हायलाइट करा. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग, नमस्ते. मी सुमन हेदुरे इचलकरंजीहून आहे. मी 2700 ग्रुपमध्ये येऊन जवळ आता ह्या एप्रिलमध्ये 3 वर्ष पूर्ण होत आहेत. मी आले होते माझं वजन कमी करण्यासाठी, कारण याआधी मी खूप प्रयत्न केले होते वजन कमी करायला. जिम केले होते, योगा केले होते, पण काहीच वजन कमी होत नव्हतं, उलट वाढतच होतं. माझं वजन 82 किलो होतं, पण ह्या आपल्या 2700 ग्रुपमध्ये आल्यानंतर माझ्या वजनाबरोबरच माझे चॅलेंज भरपूर होते. टाचदुखी, मानदुखी, कंबरदुखी, व्हेरिकोज वेन्स होता, मोनोपोचा त्रास चालू होता, बीपीची गोळी होती, शुगरची गोळी चालू होणार होती, थायरॉइडची 100 mg ची गोळी होती. शिवाय माझं वजन पण वाढलेलं. वजनाबरोबरच मला म्हणजे संधिवात होता, चिकनगुन्या झालेला, हाडं पण दुखत होती. आणि इतका त्रास होत होता की म्हणजे पित्ताचा त्रास होता, संधिवात इतकं म्हणजे खूप त्रास होत होता. चिडचिड व्हायची, रागराग यायची. वजन कमी करायचं होतंच, पण कोण कसं करायचं हे काहीच माहित नव्हतं. इतके इतके प्रकार केलेले वजनाचे की मी खूप प्रकार केलेले, पण वजन शेवटी म्हटलं की जाऊ दे, आता काय व्हायचं ते होऊ दे. पण वजनामुळे मला गुडघे इतके दुखा लागले की उठता बसता येईना. शेवटी डॉक्टरांच्याकडे गेले. डॉक्टर म्हटले तुम्ही तुमचं वजन कमी करा म्हटले, पण कसं करायचं हे सांगितलं नाही. मग शेवटी माझ्या ही लिंक मला हेमा रोकडे यांनी दिली. त्यांनी मला शतायुषीची माहिती दिली. माहितीबरोबरच त्यांनी मला हे सकस संतुलित आहाराचं सांगितलं. सकस संतुलित आहार मी चालू करायला चालू केलं. पण 3 दिवसात मला इतका फरक पडला की मला 3 महिन्यातच 18 किलो वजन कमी झालं. 4 महिन्यात माझ्या बीपीची गोळी, शुगरची गोळी, शिवाय 100 mg ची थायरॉइडची गोळी सुद्धा बंद झाली. माझ्या स्किनचा प्रॉब्लेम होता, स्किनमध्ये पण माझ्या खूप छान फरक पडला. आणखीन माझ्या मिस्टरांची पण शुगरची गोळी बंद झाली. आणि इतकं रागराग चिडचिड व्हायची, शेवटी म्हणजे माइंडसेट माझा इथं आल्यानंतरच झाला. 87 मध्ये आल्यानंतर मॅरेथॉन मध्ये मी भाग घेतला. मॅरेथॉन मध्ये माझं वजन कमी व्हायला चालू झालं. शिवाय माझ्या मनावर सुद्धा मी खूप काम केलंय. आणखीन माझी छोटी नातवंड आहे, ती पण डायनो घेतात, आणि डायनोचा इतका छान मुलांना फरक पडला की मुलं कधीही आजारी पडत नाहीत, खूप छान हेल्दी आहेत. आणि मी सुद्धा गेली 3 वर्ष एकही मेडिसिनची गोळी घेतली नाही, फक्त हा सकस संतुलित आहारच मी इंटेक करते, आणि मी आता खूप छान आणि हेल्दी आहे. थँक्यू. येस, जोरदार क्लॅपिंग करा सुमनताईंसाठी. बघा त्यांच्या बीपी आपण दुसरा बघणार आहे विद्या कन्नुरे मॅडम, पुण्यावरून आहेत त्या, तर त्यांचा एक्सपिरियन्स सुद्धा ऐकण्यासारखा आहे. कन्नूरचे आहे मग सर, त्यांना हायलाइट करा. नमस्कार, मी विद्या कन्नुरे, मी पुण्यावरून आहे. मला ही लिंक माझी मैत्रीण स्मिता मोरे 6 महिने ती माझ्या मागे लागली होती की पण मला ते जॉईन करता येत नव्हतं, म्हणून मी नव्हते झाले. पण हे सकस संतुलित आहार मी 12 वर्षापूर्वी घेतला होता. 6 महिने घेतला, पण काहीच फरक जाणवला नाही. पण हिच्यात मी फरक बघितल्यानंतर मला एकदम स्ट्राईक झाल्यानंतर मी घेतलं, आणि 6 महिन्यातच मला फरक जाणवला. 6 महिन्यात माझं 25 किलो वजन कमी झालं. शुगरची गोळी, बीपीची गोळी, कोलेस्ट्रॉलची गोळी, सगळ्या गोळ्या बंद झाल्या. मला खूप दम लागत होता, ते पण सगळं बंद झालं. अंगावर खूप सूज होती, ती पण सर्व गेली. रंगात फरक पडला. खूप हॅपी आणि हेल्दी हे स्वास्थ्य मिळालं, त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. मला 2.5 वर्ष झाले या फॅमिलीला जॉईन करून. औषधं काय कमी झाली मॅडम? औषधं बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल तिन्ही सगळं बंद झालेलं आहे. मी आता कॅनडाला जाताना डॉक्टरांकडे गेले होते, त्यांना विचारलं होतं की काय औषधं चालू ठेवू दे, तर डॉक्टर म्हणे तुम्हाला काहीच औषधं ठेवायची गरज नाहीये, तुम्ही बिंदास जावा म्हणून. मला काही त्रास झालेला नाही. बघा मस्त. बघा त्यांचा बिफोर आफ्टर सुद्धा बघा. तर गायडन्स खाली काम केलं त्यांच्या डॉक्टरनी. 87 फॅमिलीला काही अधिकार नाही, त्यांच्या डॉक्टरनी त्यांच्या तिन्ही गोळ्या बंद केलेल्या आहेत. तर कोणाकोणाला औषधमुक्त व्हायचं आहे, वेलकम टू 87 फॅमिली. आता आपण या ठिकाणी जाणार आहोत मिलिंद पाटील सर. आता त्यांच्या घरातच बसून मी बोलतोय. आता मिलिंद पाटील, मस्त रिझल्ट आहे त्यांचा, ऐका सगळेजण. मिलिंद पाटील सर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझं नाव मिलिंद पाटील, मी इचलकरंजीहून आहे. आत्ता वय माझं 62 वर्ष आहे. मी या परिवाराला माझ्या 56व्या वर्षी जॉईन झालो. त्याचं कारण होतं माझं बिघडलेलं आरोग्य. मला इचलकरंजी इथं उद्योग आहे, आणि त्या उद्योग करत असताना स्वतःच्या उद्योगाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. कुठलाही व्यायाम करत नव्हतो, कुठलाही आहार मध्ये कुठलंही काही पाळत नव्हतो. दिसेल ते खायचो, मिळेल ते खायचो, मिळेल त्यावेळी खायचो, असं सगळं माझं होतं.
आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे माझं आरोग्य बिघडत चाललं. तर खूप तरुण वयात मला ब्लड प्रेशरची गोळी चालू झाली. त्यानंतर मला आर्थरायटिसचा प्रॉब्लेम झाला, सांधेदुखी चालू झाली आणि त्यानंतर मला पॅन्क्रियाटिस पण झाला. सुद्धा माझा ऍटिट्यूड जात नव्हता, कारण मी म्हणायचो मी अजूनही फिटच आहे. कारण हे सगळं असून सुद्धा गोळ्या खाऊन हे सगळं कंट्रोलमध्ये होतं. त्यामुळे मला वाटायचं मी फिटच आहे. मला काय झालंय, मला आई माझी बायको सारखं सांगायचे की काहीतरी व्यायाम कर, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दे. पण मी म्हणायचो मला काय झालंय, मी परफेक्ट फिट आहे. पण जसं जसं माझं वय वाढायला लागलं, वयाच्या 50 नंतर 53-54 नंतर माझे गुडघे दुखी प्रचंड चालू झाली. त्यात बरीच भर म्हणजे माझ्या उजव्या पायाला पोलिओ आहे. मी 2 वर्ष असताना मला पोलिओ झाला होता. पण त्यावेळी आईनं खूप कष्ट केल्यामुळं मला आणि त्या उपचार केल्यामुळं मला माझ्या आयुष्यामध्ये मला कुठेही प्रॉब्लेम झाला नाही. मी माझे इंजिनिअरिंगचं शिक्षण, माझा उद्योग त्याच्यामध्ये कुठेही मला अडचण येत नव्हती. पण जसं जसं वय वाढलं तसं माझं वजन खूप वाढलं तर, पोट खूप वाढलं तर, आणि याचा परिणाम माझ्या डाव्या पायावर एवढा लोड यायला लागला की माझ्या डाव्या पायाचे गुडघे प्रचंड दुखायला लागले. आणि एवढे दुखायला लागले मी डॉक्टरी उपाय परत चालू केले. तर डॉक्टरी उपाय 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष इचलकरंजीच्या डॉक्टरांचे उपाय केले. त्यानंतर कोल्हापुरात जाऊन घेतले. कोल्हापुरातला एक झाला, दुसरा झाला, पण गुडघेदुखी काय बंद होत नव्हती. आणि माझं चालणं पूर्ण बंद झालं होतं. आणि त्याचा परिणाम माझ्या बिझनेसवरचा झाला होता. कारण माझंच आरोग्य बिघडल्यामुळे माझा बिझनेसही रसातळाला चालला होता आणि त्यामुळे सगळं फॅमिली आयुष्य डिस्टर्ब झालं होतं. पण या काळात कंटिन्युअसली मला माझे मित्र नंदकुमार मोळके जे आहेत आपले योगी शिक्षक, ते माझे वर्गमित्र आहेत. ते मला या परिवाराबद्दल माहिती सांगत होते. 1 वर्षभर माहिती सांगत होते. पण मी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत होतो. कारण मला वाटायचं की हा काय सांगतो, याला काय कळतंय, या ॲटिट्यूड मध्ये मी होतो. पण शेवटी डॉक्टरी उपाय थकले होते. शेवटच्या डॉक्टरांनी मला कोरापर्ले सांगितले की तुम्हाला आता काही उपयोग नाही आहे आणि तुम्हाला आता काठी घेऊन किंवा कुबड्या घेऊनच चालायला लागेल. आणि त्यावेळी मी खरा हादरलो आणि मग स्वतःहून फोन करून मोळके सरांना भेटून, गाठ मॅडमांना भेटून, शेटे सरांना भेटून या परिवाराला जॉईन करायचा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेताना एक महत्वाचा निर्णय हा घेतला होता की आता आपलं डोकं वापरायचं नाही. आता इथं जे काय आपले कोचेस सांगतात, इथं सर सांगतात काय आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल करायचे, आपल्या आहारविहारामध्ये काय बदल करायचे, व्यायाम काय करायचा, हे सगळं जे सांगतात ते करायचं हे ठरवलं. आणि ते ठरवल्याप्रमाणे म्हणजे स्वतःच्या डोक्याला अक्षरशः कुलूप लावलो, किल्ली फेकून दिली आणि मग ह्या परिवाराला जॉईन झालो. या परिवारामध्ये म्हणजे ऑक्टोबर 2021 मध्ये या परिवाराला जॉईन झालो. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की डिसेंबर 21 पर्यंत माझी गुडघेदुखी पूर्ण बंद झाली. जे 3.5-4 वर्ष डॉक्टरी उपायानं झालं नव्हतं ते 3 महिन्यात माझी गुडघेदुखी पूर्ण झाली. माझं वजन 12 किलोनं कमी झालं, 12-13 किलोनं कमी झालं. माझ्या पोटाचा घेर 37 इंचावरनं 32 इंचावर आला. एवढं आणि जिथं मला 2 पावलं चालता येतो ते अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, पूर्वी चालताना पायापेक्षा हातानं चालायचं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण मी पूर्ण कुणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून चालायचं किंवा जिना उतरताना कठड्यावर रेलत 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 खाली यायचं, अशी माझी परिस्थिती होती. ते मी जे 2 पावलं न चालू शकणारा माणूस 5-5 किलोमीटर चालायला मला पॉवर आली, उड्या मारायची पॉवर आली, काही करायची पॉवर माझ्या पायामध्ये आली. आणि आज त्याच्यानंतर मला हे लाईफस्टाईलची खूप चांगली सवय निर्माण झाली होती या शतायुषी परिवारामुळं. आणि मग तेच कंटिन्यू केलं. आणि त्यानंतर मार्च 22 मध्ये म्हणजे 6 महिन्यात माझ्या स्वतःच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या डॉक्टरांनी बंद केल्या. माझ्या दोन्ही गोळ्या तपासत माझ्याच डॉक्टरांनी माझ्या दोन्ही गोळ्या बंद केल्या. माझ्या आर्थरायटिसच्या गोळ्या बंद केल्या. आणि मग प्रॉपर सोनोग्राफी वगैरे करून माझ्या पॅन्क्रायटिसच्याही गोळ्या माझ्या डॉक्टरांनी बंद केल्या. आणि तेव्हापासून मी आज तागायत होते 2026 आलं तरी मी त्याच वजनावर आहे, त्याच ह्याच्यावर आहे. कारण मला कंटिन्युअस गायडन्स मिळत असतं. कंटिन्युअस आमच्या फ्युएल स्टेशनच्या लिंकवर आम्हाला जे ज्ञान मिळत असतं, मला जे ज्ञान मिळतं त्याच्यातनं मी खूप माझ्या स्वतःमध्ये जे काय कन्सिस्टन्सी राखली आहे आणि राखण्यामध्ये मला ज्या परिवाराने मदत केली, त्यामुळे मी आज पूर्णपणे फिट जीवन जगतोय. आणि ह्या फिट जीवनामुळं माझं स्वतःच्या बिझनेसचा टर्नओव्हर सुद्धा चौपटीनं वाढला. कारण मी स्वतः पॉवरफुल झालो, माझी एनर्जी तेवढी वाढली. आणि या सगळ्याचा परिणाम माझ्या फॅमिली लाईफवर झाला. माझी फॅमिली खूप आनंदी, माझ्या मिसेसचे अनंत प्रॉब्लेम होते,
तिलाही वेगवेगळे 22 प्रकारचे चॅलेंजेस होते. प्रचंड पित्त होतं, ती सगळ्यातनं बाहेर पडली. तिला व्हर्टिगो होता, स्पॉन्डिलायटिस होता, त्यातून ती सगळी बाहेर पडली. माझी आई आज 82 वर्षाची आहे. तिचीही ती जॉईन झाली, तिलाही प्रॉपर मार्गदर्शन ताईंच्याकडनं आणि शेटे सरांच्याकडनं मिळाल्यामुळं ती आज सगळ्या चॅलेंजेसमधून बाहेर पडून ती आमच्याच डॉक्टरनी तिच्याही सगळ्या म्हणजे बीपीच्या गोळ्या, रक्तपातळ व्हायच्या गोळ्या, धापीची गोळी सगळे बंद केलेत. गुडघेदुखी तिची पूर्ण बंद झाली आहे आणि ह्या वयात सुद्धा ती एक अगदी फिट अँड फाईन जीवन जगते. आणि आमची पूर्ण फॅमिली आज आम्ही एक हॅपी आणि हेल्दी फॅमिली म्हणून जगतोय. आणि याचं सगळं श्रेय मी आज शतायुषी परिवारातल्या इथल्या मार्गदर्शनाला आणि ह्या इथल्या सगळ्या कोचेसना देतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. जोरदार क्लॅपिंग करा. आणि मिलिंद सरांसाठी बघा, आता 3 लोकांनी इथे एक्सपिरियन्स दिला. असं कोणाकडे त्यांची औषधं त्यांच्या डॉक्टरनी पण केलेत. फक्त शतायुषी फॅमिलीमध्ये ते आले, शतायुषी फॅमिलीच्या गायडन्स खाली त्यांनी काम केलं आणि मग त्यांचे हे रिझल्ट त्या ठिकाणी आहेत. तर मी परत एकदा सांगतो, कोणाकोणाला पक्की गॅरंटी, पक्की म्हणजे पक्की गॅरंटी, मेडिसिन फ्री कोणाकोणाला व्हायचं आहे, कोणाकोणाला वजन कमी करायचं आहे, कोणाकोणाला वजन वाढवायचं आहे, फिटनेसवर कोणाकोणाला काम करायचं आहे, विना काठी विना लाठी विदाऊट मेडिसिन 100 वर्ष कोणाकोणाला जगायचं आहे. तर ते कसं जगायचं, कुठे यायचं, काय करायचं, येते कोणाकोणाला काय तर वाटत असेल कोणाला, मग ह्याच्यात नेमकं शतायुषी फॅमिलीमध्ये मला सर मला औषध मुक्त व्हायचं आहे, मग काय करायचं आहे, तर ते सांगणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी परत आपल्या सुजाताताई. ओव्हर टू यू. हा हे काय बोलायचं आहे मिलिंद सर परत? येस, एक माझा शेवटचा एक एक्सपिरियन्स सांगायचा राहिला. त्या ह्याच्यामध्ये जे काय माझं मी त्या भावनेत गेलो होतो, कारण मी पूर्वीच्या त्या ह्याच्यात गेलो होतो. त्यात मला सगळ्यात महत्वाचा एक्सपिरियन्स जो मला अमेझिंग असा आला ताई, सांगायचं म्हणजे माझ्या पोलिओच्या पायात मला जो अजिबात जीव नव्हता. चालताना मला त्या पोलिओच्या पायाला हाताचा आधार द्यायला लागायचा. आणि हे सगळे मला खूप म्हणजे पोलिओच्या पायात खूप असं विकिनेस, म्हणजे पोलिओ असल्यामुळे त्याचं पायात ताकदच नव्हती. पण जसं जसं या परिवारात मी वर्षभर हे सगळे आत्ता जे काय आहार सर सांगायला लागलेत, सगळे वेगवेगळे बोनवरचे, माझ्या डायजेस्टिव्हवरचे, हार्टवर सगळे मी आहार व्यवस्थित सगळं म्हणजे सकसंतुलित आहार तर पूर्ण सेवन चालू केलं. आणि ह्या पोलिओच्या पायात सुद्धा म्हणजे मला पूर्ण जीव आला. म्हणजे जो पाय मला उचलता येत नव्हता, हाताने उचलायला लागायचा किंवा चालताना सुद्धा हाताचा आधार द्यायला लागायचा, तो पाय मी आता कसाही उचलू शकतो. आता मी तुम्हाला इथं दाखवू शकतो की इथं हा पाय मला हाताने उचलायचो मी असा हाताने, तो आता मी किती उचलू शकतो, मी हाताचा आधार घेता. एवढं जबरदस्त असा जीव ह्या पोलिओच्या पायात मला आलाय. आणि हे खूप मला अमेझिंग असं वरदान शतायुषी फॅमिली मिळाले. माझे इव्हन पूर्ण पांढरे झालेले केस आता हळूहळू काळे व्हायला लागलेत. म्हणजे मी वय वाढायला लागले, पण मी दिवसेंदिवस तरुण होत चाललोय. या 62 वयात एक 20-25 वर्षाचा तरुण असल्यासारखी मी आज काम करतोय. आणि मला खूप आनंद होतोय ताई. आणि तो माझ्या असं रोमात दिसतोय आनंद मला. थँक्यू. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण. आज झालेले सगळे एक्सपिरियन्स आणि एवढा मस्त टॉपिक की ज्या ऑल फ्युअल हे सगळे जण दाबून चोपून खातायत मिलिंद सरांच्या भाषेत म्हणाल तर. म्हणून हा एवढा ग्रेट रिझल्ट आहे प्रत्येकाचा. ओके, तर आपण सगळेच जण ह्या सगळ्या जर्नीमध्ये केलं काय, तर सगळ्यात मेन महत्वाचं आपल्याला करावं काय लागणार आहे, हा फक्त प्रॉडक्ट रिझल्ट. तुम्हाला प्रॉडक्ट बद्दल माहिती दिली, पण प्रॉडक्टनच नुसता रिझल्ट येतो का? अजिबात नाही. लाईफस्टाईल चेंज करावी लागते. त्याच्यासाठी व्यक्तिपरत्वे मार्गदर्शन लागतं. थोडस तरी तुम्हाला जमेल त्या पद्धतीनं योगा, वर्कआउट जे काही आहे त्यामध्ये तुम्हाला काय जमतं त्या पद्धतीनं करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टींचा हा एंड रिझल्ट की मेडिसिन फ्री लाईफ आणि 100 वर्ष. नुसता संकल्प करून नाही चालणार, त्याच्यासाठी ऍक्शन करावी लागणार आहे. आणि ते काय करायला लागणार, फर्स्ट ज्यांनी ही लिंक दिली त्याला पहिल्यांदा थँक्यू बोला. पुढे काय करायचंय तुम्हाला ते ठरवतील. तुम्हाला वर्कआउट बॅच द्यायची, योगा द्यायचा, योगाचे वर्ग जे आपले चालू आहेत त्यातला कुठला द्यायचा हे ते ठरवतील. त्यामुळे फर्स्ट थँक्यू त्यांना. तुम्ही नुसतं हित म्हणायचं नाहीये, त्यांना डायरेक्ट मेसेज करा किंवा एक कॉल करा. दुसरं, आपल्या सकाळी शतायुषी फॅमिली तुम्हाला काय काय देते. या सगळ्यात मेन महत्वाचं, सकाळी 5:30 वाजता वर्कआउट बॅच असते. 5:45 वाजता नवीन योगाचा उद्याला वर्ग चालू होतो. 6 वाजता सरावचे वर्ग आहेत तुम्हाला. ओके, म्हणजे नवीन वर्गात जाणार. डायबिटीज, थायरॉइड, बीपी रिव्हर्सेबल प्रोग्रामचा एक वर्ग आहे. तो वर्ग पण तुम्हाला भेटतो. कधी?
तर त्याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे, कोचला कॉल करा. सगळ्यात मेन महत्वाचं, सगळ्यांना गरजेचं, ओंकार साधना. ओंकार साधना तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून करू शकता. त्यामुळे 15 मिनिटाची ओंकार साधना असते, बरोबर 6:45 वाजता. 7 वाजता भक्तिगीत. खूप लोक भक्तिगीत चालू झालेत म्हणून मी याच्यातनं बाहेर पडले. त्याच्यानंतर पण काय काय असतं भक्तिगीत. आज एक्सपिरियन्स ऐकले तुम्ही, तसे खूप लोकांचे स्वतःचे एक्सपिरियन्स आहेत. त्याच्यामुळं आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतो. आपण एवढ्याच्या प्रॉब्लेमला एवढं करून ठेवलंय, लोकांचे एवढे एवढे प्रॉब्लेम्स एवढेसे झालेत. मग आपल्याला मात्र आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. त्यामुळे आपले खूप लोकांचे एक्सपिरियन्स होतात आणि मग टॉपिक चालू होतो. टॉपिक वेगवेगळे असतात, खूप छान छान टॉपिक असतात. स्पीकरनी एवढा अभ्यास केलाय, नुसता अभ्यास नाही केलाय, ते अनुभवलंय आणि मग तुमच्याशी शेअर करतायत. असे वक्ते तुम्हाला भेटतायत सोमवार पासून शनिवार पर्यंत. आणि आता चालू आहे आपलं आहाराची व्याख्यानमाला, त्याच्यामध्ये अनार बाकी काय काय या सगळ्या गोष्टी चालू आहेत, आहारच चालू आहे. तर त्याचा आनंद घेऊ शकता. 6:45 वाजता हीच लिंक असते ओंकार साधना आणि याच्यासाठी. पुढच्या सगळ्या 8 पर्यंत आपलं टॉपिक असतो त्या सगळ्यासाठी. आपल्यापुरतं मर्यादित नाही, खूप लोकांपर्यंत पोहोचू आपण. तर जॉईन होऊ पहिला स्वतःपासून. काही लोकांना वाटतं मला सकाळी जमत नाही योगा, एक आठवडा सकाळी करा, नंतर संध्याकाळी 6 ते 7 आणि दुपारी 4 ते 5 प्राणायाम. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, पण याच्यासाठी करावं लागतं आपल्याला. आणि सगळ्याचाच ओव्हरऑल रिझल्ट आहे. हे सगळ्या गोष्टी फ्री आहेत, म्हणजे हे सगळं फ्री आहे. हा, न्यूट्रिशन आमच्या घरात नाही बनत, त्यामुळे काय आपल्याला पाहिजे, किती पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल कोच तुम्हाला गाईड करतो. त्यामुळे थँक्यू बोला. उद्यापासून आपण या सगळ्याला जॉईन करू, मस्तपैकी स्वतःची हेल्थ करू. आपल्या बरोबर आपण आपल्या समाजाचं पण आरोग्य बदलवणं, त्यांना पण त्यांच्या आहे त्या आरोग्यापेक्षा चांगल्या स्तरावर नेणं, हे आपलं सगळ्यांचं दायित्व आहे. आणि आपण ते समजायला लागलोय आणि हे सगळं करणार उद्यापासनं. कल करे सो आज, आज करे सो अभी पण आता बंद आहे, सगळं सेशन बंद. आज सुट्टी, उद्याला सकाळी ऑल सेशन 5:30 पासून स्टार्ट होतील. ओके, चलो. थँक्यू शेडे सर, थँक्यू ऑल एक्सपिरियन्स शेअर करणारे, आणि थँक्यू स्पेशल तुम्हाला, कारण रविवार आहे, आज अमावस्या आहे, आज वेगवेगळं मिष्टान्न